Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, life in Funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. नमस्कार, मी अभिजित करंडे. मुंबई तकच्या चावडीवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. गेले 20-22 दिवस झालं सीजेपीचं आंदोलन दिल्लीमध्ये सुरू आहे. अर्थात त्या आंदोलनाला परवा हिंसक वळण लागलं. त्यामध्ये पोलिसांनी जोरदार लाठीमार केला, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. त्याच्यामुळे शेकडो मुलं जी आहेत ती जखमी झाली. 20 ते 25 वर्षाच्या मुलांवरती अमानुष अत्याचार करण्यात आले. तरुणींवरती तिथं लाठीमार करण्यात आला. काही तरुणींना पोलिसांनी अक्षरशः बदडून काढल्याचे व्हिडिओ समोर आले आणि त्यामुळे देशातलं वातावरण जे आहे ते ढवळून निघालेलं आहे. देशातल्या प्रत्येक पालकाच्या मनामध्ये चीड आहे, संताप आहे आणि या व्यवस्थेबद्दल एका पद्धतीनं प्रश्नचिन्ह आहे. आणि या सगळ्याचा दुसरा एपिसोड काल सुद्धा बघायला मिळाला. राहुल गांधी यांनी पंतप्रधानांच्या घराबाहेर आंदोलन केलं आणि त्यांना सुद्धा पोलिसांनी अत्यंत जबरदस्तीनं उचलून जे आहे ते मिडल टाउन पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलं. नंतर त्यांची सुटका झाली. पण जेव्हा हे सगळं घडतंय तेव्हा लोकांच्या मनामध्ये नेमकं काय आहे, आंदोलकांच्या मनामध्ये नेमकं काय आहे आणि ही चळवळ जी आहे ती चळवळ उभी राहताना पहिल्या दिवसापासून त्याचे साक्षीदार असलेल्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये काय आहे हे सगळं जाणून घ्यायचं आहे आपल्याला. आणि त्यासाठीच आपल्यासोबत आहेत सामाजिक कार्यकर्त्या अंजलीताई दमानिया. ताई, आपलं खूप खूप स्वागत आहे. पहिल्यांदा तर तुम्ही मला सुरुवातच सीजेआय यांच्या कॉमेंटपासूनच त्याची सुरुवात झाली होती या आंदोलनाची आणि त्यांची परत आज एक कॉमेंट आलेली आहे. तिथं सुप्रीम कोर्टामध्ये एक केस दाखल करण्यात आली होती. वकिलांचं म्हणणं होतं की हा जो प्रोटेस्ट चालू आहे सीजेपीचा त्याच्याबद्दल तुम्ही ऐकलं पाहिजे, ते व्हिडिओज तुम्ही बघितले पाहिजेत. पोलिसांनी अमानुष अत्याचार केला तसं त्यांचं म्हणणं होतं. सीजेआय म्हणाले की तुम्ही आमचा वेळ वाया घालवू नका आणि आम्हाला ते व्हिडिओ बघण्यात इंटरेस्ट नाही आणि तुम्ही तुमचाही वेळ वाया घालवू नका. म्हणजे जंतर मंतर आणि सीजेआय यांचं निवासस्थान याच्यामध्ये 3.5 किलोमीटरचं अंतर आहे. म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त अंतर नाही आहे. म्हणजे 5 किलोमीटर परिघामध्ये एवढ्या सगळ्या घडामोडी घडल्यानंतर आज ते म्हणतात की हे सगळं बघायला मला वेळ नाही आहे. काय तुमची पहिली प्रतिक्रिया? कारण की ज्या वेळेला या देशामध्ये इतकी आंदोलनं झाली पण गेल्या 25-30 वर्षामधलं तरुणांवरती इतक्या मोठ्या प्रमाणावरती अत्याचार झालेलं हे पहिलं आंदोलन असेल की ज्या अशा पद्धतीने चिरडण्याचा प्रयत्न झाला. नाही, नक्कीच. आता सुरुवातीपासूनच जर आपण बघितलं, ह्याची सुरुवातच मुळात चीफ जस्टिस आपल्या देशाचे आणि त्यांच्या एका ट्रॅजिक स्टेटमेंटमुळे झाली असं मी म्हणेन. त्यांना ते स्टेटमेंट करण्याची काहीच गरज नव्हती. उगाचच त्यांनी की तरुण मुलं येतात बाहेर, ते मीडियात काय जातात, सोशल मीडियात काय जातात आणि कॉकरोचसारखे हे करत असतात, तिथून सुरुवात झाली. आणि त्याच्याच दुसऱ्या दिवशी मी देखील ट्विट केलं, म्हणजे त्याच रात्री केलं इनफॅक्ट, की हो मी पण झुरळ आहे, कारण मी पण प्रश्न विचारते आणि मला त्याचा अभिमान आहे. आणि त्यानंतर मला वाटतं अभिजितने याची सगळ्याची सुरुवात केली, तर ते तेव्हा पण एक ट्रॅश स्टेटमेंट होतं आणि आजही त्यांनी केलेलं स्टेटमेंट पुन्हा एक ट्रॅश स्टेटमेंट आहे. TRASH. ट्रॅश मी एवढ्यासाठी म्हणते कारण त्या पदाची एक गरिमा आहे आणि त्या पदाप्रमाणे वागणं हे अपेक्षित आहे. तर आत्ताच्या घटकेला मला कुठेही देशाचे चीफ जस्टिस त्या पदाची गरिमा राखताना मला दिसत नाही. खरं तर मी नॉर्मली इतकी चिडते, पण ते चीफ जस्टिस या पदाच्यामुळे आणि कोर्टाच्या विरुद्ध आपल्याला अमुक आपण हे पाळतो की बाबा याच्यापेक्षा जास्त स्टेटमेंट करू नये म्हणून, कंटेम्प्ट होऊ नये म्हणून बोलत नाही. पण खरं तर प्रचंड राग येतोय, प्रचंड राग की आज हे काय बोलले. का बरं त्यांना असं बोलावंसं वाटलं असेल? तुम्हाला असा प्रश्न नाही पडला की का हे असं म्हणतात की त्यांना बघायला वेळ नाहीये? हे देशामध्ये एवढं मोठं आंदोलन उभं राहिलेलं असताना 25 दिवस ते चालू आहे, महिनाभर पोरं बसलेली आहेत, एवढा अत्याचार झाला, म्हणजे तिथं काय नाही झालं? प्लेन क्लोथमधल्या पोलिसांनी मारल्याच्या घटना आलेल्या आहेत, टिअर गॅस फोडल्याच्या घटना आलेल्या आहेत. म्हणजे काही ठिकाणी तर पोलिसांनी पाठीमागून दांडक्याने महिलांना ढोसल्याच्या अक्षरशः, म्हणजे तो घटना व्हिडिओ घडलेल्या. तरी बघितला सुद्धा ते म्हणतात की आमचा वेळ वाया घालवू नका, आम्हाला त्याच्यासाठी वेळ नाहीये. अभिजित, एवढंच नाही की एका मुलीच्या अंगाला हात लावतानाचे व्हिडिओज मी बघितलेत आणि ते दोन्ही पोलीस एकमेकांकडे बघून हसत होते. त्याच्यात किती लहान लहान मुलींना मारलं. पण तुम्ही मगाशी सुरुवात तू केलीस तेव्हा म्हणालास की 20 ते 25, त्याच्यापेक्षाही छोटे. आज तर त्यांनी इतका कळस केला की एका माणसाने जाऊन पोलिसांना फक्त थँक्यू म्हटलं, फक्त थँक्यू, आणि तर त्याला फरफटत नेलं गेलं. त्याच्याबरोबर त्याची बायको आणि कडेवर असलेली मुलगी होती. असं असताना बायको मोठ्याने त्यांना अक्षरशः सांगते की नका असं करू,
आम्ही फॅमिलीवाली माणसं आहोत. त्यांनी फक्त कालच्या ज्या गोष्टी झाल्या त्याच्याबद्दल थँक्यू म्हटलं, तर त्याच्या रागात त्याला फरफटत नेलं गेलं. म्हणजे कसला तुमचा राग आहे का, कोणाच्या तुम्हाला डायरेक्शन्स आहेत, कोणाच्या सांगण्यावरनं हे सगळं होतं आहे. कारण एक एक जर आपण बघितलं, मला तिथले डायरेक्टली ते व्हिडिओज पाठवत होते, पाहवत नव्हते अक्षरशः. त्याच्यात काही याच्यात त्या दांडुके जे होते त्याच्यावर खिळे होते, कोणाला शॉक्स दिले जात होते. हे काय आहे? म्हणजे आपण नावापुरती लोकशाही आहे, ही लोकशाही नाहीच, असूच शकत नाही. आणि कोण आहेत ती, मागण्या काय? तर आता कसं झालं माहिती आहे, मी काल एक छोट्या मुलीचं एक वक्तव्य ऐकलं आणि ते मला अक्षरशः टच झालं की हा देश त्या पूर्ण वाटोळं झालं चालेल, ब्रिजेस पडले चालतील, भ्रष्टाचार झाला चालेल, पैशाचा विनाश झाला चालेल, तुम्ही गप्प बसलात तर तुम्ही देशभक्त आणि तुम्ही प्रश्न विचारलेत तर तुम्ही देशद्रोही. आत्ताची ही स्थिती आहे. म्हणजे तुम्हाला प्रश्न विचारायचा काही हक्क नाही. तुम्ही भिंतीवर डोकं आपटून मेलात तरी आमच्या पोटचं पाणी हलणार नाही. तुम्हाला जे करायचं ते करा. आमचा इगो इतका मोठा आहे की आम्ही कुठच्याच आमच्या मंत्र्याकडनं राजीनामा घेणारच नाही, अशी परिस्थिती आहे. का असं सत्ताधाऱ्यांची ही मानसिकता होण्याचं काय कारण आहे असं तुम्हाला वाटतं? काय हे तर लोकांनी ज्या पद्धतीचं मॅन्डेट दिलेलं आहे, इतकं 293 लोक त्यांच्यासोबत आहेत, लोकसभेमध्ये आहेत, 21 राज्यांमध्ये सत्ता आहे, हे मॅन्डेट लोकांनी दिलेलं मॅन्डेट आहे. त्याच्यामुळे आहे म्हणजे ते म्हणतात की बघा, म्हणजे ते म्हणाले की जर म्हणजे एका नेत्याचं वक्तव्य होतं की जर तुम्ही अशा पद्धतीचे आंदोलन कराल, ते काँग्रेसला उद्देशून म्हणत होते. काल पंतप्रधानांच्या घराबाहेर आंदोलन केलं राहुल गांधींनी, तर आम्ही जर आवाज दिला तर काँग्रेसच्या लोकांचं काय होईल, त्या जिल्ह्यामध्ये आमची लोक जर आंदोलन करायला लागली तर. नाही, आता ते होताना आपण बंगालमध्ये बघतोच आहे. बंगालमध्ये आत्ताच्या घटकेला जी TMCची त्यांनी गत केली आहे तसं गत त्यांची करू शकतात. पण ह्याता आता हे जे वक्तव्य होतं याच्यातनंच त्यांचा असलेला सत्तेचा माज आणि मगरुरी ही दिसते याच्यातनं. त्यांना ते कुठेतरी इतकं त्याच्या डोक्यात गेलं आहे की आम्हाला कोणी काढूच शकत नाही. आणि म्हणून मला ना अभिजित आज हे विधान करावं असं वाटतं आहे की शरद पवार जर त्यांनी डिलिमिटेशनसाठी त्यांनी जर त्यांच्या बाजूनी मतदान केलं तर हा सगळ्यात मोठा देशद्रोह हे पवार गट करणार आहेत. आणि त्यांनी तो करू नये अशी त्यांना विनंती आहे आजही, की जर त्यांच्या बाजूनी त्यांनी डिलिमिटेशनला, कारण डिलिमिटेशन झालं तर सगळीकडचेच MPs वाढणार आहेत आणि मग भाजपला येत्या 50 वर्षात कोणीच काढू शकणार नाही आहे. मग मात्र तुम्हाला नंतर पश्चात्ताप करून उपयोग नाही आहे. तर आत्ताच्या घटकेला DMK म्हणा, शरद पवार गट म्हणा, शुद्धीवर या. तुम्ही काय करताय याचा विचार करा. त्या एका सुप्रिया सुळेला एक कॅबिनेट मंत्रीपद मिळवण्यासाठी जर तुम्ही हे सगळं करत असाल तर तुम्ही अक्षरशः देशाची वाट लावताय, अक्षरशः वाट लावताय. तर कुठेतरी आता यांना थांबणं गरजेचं आहे. मला तर खरंच लिहावंसं वाटत होतं त्यांना, पण मला ते आधीपासूनच आवडत नाही त्यांच्या पक्षाबद्दल. म्हणजे मला कधीच आपलेपणा नव्हता. एकदा फक्त सुप्रिया सुळेंनी त्या डोरींचं जे मी मॅटर लढले होते तेव्हा मदत केली होती आणि त्यांनी आउट ऑफ द वे जाऊन केली. इतरही 2 प्रकरणं ज्याच्यात त्यांनी आउट ऑफ द वे जाऊन काम केलं होतं. म्हणून सुप्रिया सुळेंबद्दल आदर, पण मला शरद पवारांबद्दल काडी मात्रही आदर नाही आहे. आणि आज जे ते करतायत त्यानंतर जर डिलिमिटेशनला त्यांनी फॉर मतदान केलं तर बिलकुलच म्हणजे तिरस्कार वाटेल मला. भेटी लास्टचे फोटो बघितले तुम्ही, ते गेले होते पंतप्रधानांना भेटायला सुप्रिया सुळे. बघितलं मी आजच त्याचा फोटो बघितला आणि तोच फोटो मी सुप्रिया सुळेला पाठवला आणि त्यांना विचारलं की बाबा तुम्ही हे स्टुडंटसाठी यांना भेटायला गेला होतात का दुसऱ्या काही कारणासाठी? म्हणजे परत तुम्ही त्यांच्याबरोबर जाऊन तुम्हाला मंत्रीपद देत आहेत म्हणून तुम्ही हे सगळं करताय का? तर मला त्यांचा काही रिप्लाय आला तुम्हाला? नाही, आत्ताच मी येतानाच पाठवलं होतं. कारण मला तो फोटो आल्याबरोबर माझं डोकंच फिरलं. मी म्हटलं हे अति होत आहे. तर राजकारणाची म्हणजे आधीच किचाट झालाय, त्याच्यात हे डिलिमिटेशनचं जर झालं तर मात्र खरंच देशाची वाताहत होईल. काल तर ते CJPच्या आंदोलनाला शरद पवार जाऊन आले दुपारी. ते सांगते ना, त्यांना वाटतं आम्ही काय मुत्सद्दी राजकारणी आहे, मी अमुक करतो ते कोणाला कळतच नाही, तमुक करतो ते कोणाला कळतच नाही. तुम्ही मुत्सद्दी काही नाही, तुम्ही ऑपॉर्च्युनिस्ट नंबर 1 आहात असंच म्हणावं असं वाटेल मला. पण कमिंग बॅक टू CJPचं जे आंदोलन आहे, म्हणजे आपण त्याच अनुषंगानं बोलतोय, पण गेल्या काही काळामध्ये इतका संताप, इतका राग
केवळ जर नीट पेपर फुटीचा मुद्दा आहे तर तो 20-22 लाख मुलांच्या भवितव्याशी तितक्या नुसतं कुटुंबियांशी नीट नाही आहे ते त्यात IIT म्हणजे JEE म्हणा, CBSE म्हणा, CBSE गेलेले चेंजेस म्हणा, ती जी कंपनी होती त्याचं ज्याचं ऑफिसचं एक्झिस्टन्स पण नाही, कोएम्ट एज्युटेक नावाची जी कंपनी होते त्याचे मी सगळे डिटेल्स त्याच्या अक्षरशः बॅलन्स शीटपासून सगळं काढलं आणि कळतंय की त्याच्यात काहीच नाही आहे. त्याच कंपनीला आधी म्हणजे सेम गोष्ट त्यांनी आधी केलेली असताना, त्यांच्यावर डायरेक्शन्स असताना पुन्हा त्या कंपनीला घेणं हे म्हणजे का केलं गेलं याचं उत्तर त्यांना दिलं गेलं पाहिजे. आणि नंतर नीटचंच एक कारण दाखवून नीटच्या आम्ही यांना अटक केली त्यांना अटक केली, अरे ती अटक ठीक आहे पण तुम्ही गेले 6 वर्ष एज्युकेशन मिनिस्टर आहात, 1-2 नाही 6, मग 64 टाइम्स, माझ्याकडे प्रत्येकाचे आकडे वेगवेगळे आहेत, कोणी 100 म्हणतं कोणी 74 म्हणतं, माझ्याकडे 64 टाइम्स त्यांनी हे पेपर लीक झालेले आहेत असं कळतंय. पण मग करताय काय तुम्ही, का स्टॉप करता येत नाही, का तुम्ही अशी सिस्टम करता येत नाही की 10 पेपर एकत्र रेडी असणार सिस्टमवर, 10 काय 20 करा 25 करा आणि एक बटन विल बी सेंट जस्ट अ फ्यू सेकंड्स बिफोर द पेपर, असं का करता येत नाही, का हे सगळं आपण असं मॅनिप्युलेट करून ठेवतोय. पण मला आय डोंट नो, करायचं झालं तर बरंच काही आहे. एअरफोर्सचं नाटक काय झालं त्याच्यामध्ये की एअरफोर्सला बोलून त्यांच्याकडनं ते पेपर्स दिले गेले, तर हे फक्त नीट नाही आहे, जेवढ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स होत आहेत प्रत्येक एक्झाममध्ये पेपर लीक होत आहेत हे आपण परत बघतोय. CBSE मध्ये सुद्धा मार्किंग सिस्टम्स ज्या गोंधळ घातले गेले त्याच्यात, आणि जसं मगाशी मी अभिजितचं एक ते हे बघत होते त्याच्यात त्यांनी तेच सांगितलं की बाबा नोकरीत जर एका माणसाने चुकीचं काही काम केलं त्याला नोकरीवरनं काढून टाकलं जातं. का काढून टाकलं जातं, कारण बाकीचे जी लोक आहेत ती मग पद्धतशीर काम करतील की उद्या आमची गत सुद्धा अशी होईल. पण जर काढलंच नाही तर मग उपयोग काय ना, अकाउंटेबिलिटी हॅज टू बी देअर. सरकारचं समर्थन करणारे लोक असं म्हणतायत की बघा ज्यांनी चूक केली त्या सगळ्या लोकांना अटक झाली, CBIनी त्यांना अटक केली, ते तुरुंगात खितपत पडलेले आहेत, एका राजीनाम्याने काय बदलणार आहे, राजीनामा घेऊन थोडीच हा प्रश्न सुटणार आहे, अशा पद्धतीचं म्हणजे एक तुम्ही बघितलं असेल की सोशल मीडियावरती, ट्विटरवरती, फेसबुकवरती ते लिहित आहेत सगळे लोक की ज्यांना अटक करायची ते सगळे अटकेत आहेत. म्हणजे अगदी काय त्या मनीषा मांढरे असतील किंवा PV कुलकर्णी असतील किंवा मोटेगावकर असतील किंवा अजून कोणी ज्याच्यामध्ये NTIचे लोक असतील ते सगळे लोक अटकेत आहेत. बरोबर आहे ना, पण मी जसं म्हटलं की CBSEच्या त्याच कोएम्ट एड्युटेकला परत कॉन्ट्रॅक्ट का दिलं गेलं, जेव्हा याच्या आधी इतक्या आत्महत्या त्यांच्यामुळे झाल्या होत्या, 4 लाख मुलांची आयुष्य उद्ध्वस्त झाली होती, त्याच कंपनीला पुन्हा ट्विस्ट करून जे कॉन्ट्रॅक्ट पुन्हा दिलं गेलं, म्हणजे कॉरिजेंडम आणून, जसं आपल्याला कॉरिजेंडम माहितीच आहे यांच्या टेंडर प्रोसेसमध्ये नेहमीच होतात, तर हे कॉरिजेंडम आणून ट्विस्ट करून त्यांना का दिलं गेलं याचं उत्तर कोण देणार आहे, धर्मेंद्र प्रधान देणार आहेत. हे का पुन्हा त्यांना एवढं मोठं कॉन्ट्रॅक्ट जेव्हा त्यांच्याकडे बँडविड्थ नाही ती तपासण्याआधी त्यांना का दिलं गेलं याचं उत्तर कोण देणार आहे, मांढरे देणार आहेत का मोटेगावकर देणार आहेत, कारण ते फक्त नीटचं सांगतायत. नीट इज नॉट द ओनली टॉपिक, JEEचं तेच झालं, CBSEचं तेच झालं. आणि म्हणून जसं मी म्हटलं गेल्या 6 वर्षात 64 पेपर लीक्स आहेत, एका नीटच्या एका याच्यात अरेस्ट झाल्या, बाकीचे सगळे काय होते. आणि हे जर परत तो माणूस करतोय तर जस्ट बिकॉज तो RSSचा आहे, जस्ट बिकॉज त्याचे वडील RSSमध्ये होते, जस्ट बिकॉज ओरिसा त्यांनी तुम्हाला जिंकून दिलं, पटनायकांना काढून तुम्हाला ओरिसा जे तुमच्या झोळीत घातलं म्हणून त्यांना परत केलं जात आहे का, ह्या सगळ्या गोष्टींची उत्तरं त्यांना दिली पाहिजेत. पण आता कमिंग बॅक टू अगेन CJPचं जे आंदोलन होतं ते त्यांनी अतिशय शांतपूर्णपणे दिलं. आता सोनम वांगचुकांबद्दल बोलूया आपण. कोण आहेत सोनम वांगचुक, कोण आहेत ते, एक चांगले मेकॅनिकल इंजिनियर आहेत जे देशासाठी ते कुठेही, आता माझा मुलगा मेकॅनिकल इंजिनियर मास्टर्स झाला, तो अमेरिकेत जाऊन बसला, पण त्याला परत यावंसं वाटत नाही. तो म्हणतो इथे मेकॅनिकल इंजिनिअरिंगला स्टार्टिंग सॅलरी 3 लाख आहे आई वर्षभराची, म्हणजे ॲन्युअल पॅकेजेस 3 लाख रुपीज, मी तिथे येऊन काय करू. तर आत्ताच्या घटकेला असं असताना सुद्धा सोनम वांगचुक लडाखसारख्या ठिकाणावर राहिले, त्यांनी राहिलेच नाही. जवानांसाठी त्यांनी जी गलवान व्हॅलीमध्ये जी घरं बांधली जिथे -15 डिग्री टेम्परेचर बनणं +15 डिग्री टेम्परेचर होईल
प्लस म्हणजे 30 डिग्रीजचा फरक होऊन त्यांचं तिथे व्हॅलीत राहणं चेष्टा नाही आहे. आपण जातो लडाखला, ते पण आपण समर टाईममध्ये जातो तरीसुद्धा तिथे ततपप होते. तर थंडीत तिथे जवान राहण्यासाठी त्यांनी जी सुबक घरं बनवली, त्यांनी आर्टिफिशियल ग्लेशियर्स बनवले, त्यांना वर्ल्ड ओव्हर म्हणजे ते कुठेही गेले असते जगात, खोऱ्याने पैसे कमवले असते त्यांनी, पण ते तिथे गेले नाहीत, इथे राहिले, पर्यावरणावर काम केलं, शिक्षणावर काम केलं. अशा माणसाला तुम्ही तो देशद्रोही, त्याचे चायनाशी संबंध, त्याचे अमुक आहे, त्याचं तमुक आहे विधानं करताना मग चायनाशी संबंध होते तर तुम्ही आत्तापर्यंत केलं काय केलं? व्हॉट हॅव यू डन? त्यांचं का तुम्ही सगळं शोधलं नाहीत आणि का पब्लिक केलं नाही? तुम्हाला त्यांनी आंदोलन केलं की चायना दिसतं आणि हे प्रत्येक वेळेस तेच डायलॉग, हा देशद्रोही आहे, त्याचा पाकिस्तानशी संबंध, चायनाशी संबंध. तो माणूस शांतपणे तिथे आंदोलन करतोय, उपोषण करतोय, काही चा नाही चू नाही. त्यांनी ह्याच्या आधीचं जेव्हा होतं लडाखचं, ते तिथून जेव्हा चालत 1000 किलोमीटर आले, त्यानंतर ते उपोषणावर बसले. 100 वेळा त्यांनी सरकारला सांगितलं, मी विनंती करतो. तुम्हाला बोलण्याची इच्छाच नाही कोणाशी. आता सुद्धा सगळेच जण विनंती करत होते, पण बोलायचं नाहीच. कारण बोलणं हा आता सरकारला कमीपणा वाटतोय, कमीपणा. कारण आम्ही यांच्याशी का बोलावं, चर्चा का करावी, इतकं बिंदासपणे जे सांगतात, हा त्यांचा इगो आहे, इगो. त्यांना असं वाटतं आता आमचं कोणी काही वाकडं करू शकत नाही. त्यांना वाटलं येतील 100-200 माणसं येतील, 1000-2000 पब्लिक येईल, याच्यापेक्षा जास्त काय, ते काहीच करू शकणार नाही आहेत. एक दिवस येतील, बोंबा मारतील आणि जातील. म्हणून जेव्हा त्यांना पहिल्याच दिवशी दिसलं की एवढे लोक आहेत, दुपारपर्यंत चित्र बऱ्यापैकी क्लिअर झालं त्यांना, तेव्हाच्या घटकेला त्यांनी काय केलं की बोलणी करायला बोलवलं, 2 तास बसवलं. त्याच्यात बघितलं की बाहेरचं काही कमी होतं आहे का. 2 तास बसून 10 मिनटं त्या मुलांशी बोलले. मग त्यांना म्हणाले लेखी घेऊन या. मग ते लेखी घेऊन गेले, सौरव आणि आशुतोष. ते लेखी घेऊन गेल्यानंतर गेले 2, आज 3रा दिवस आहे, एकही चकार शब्द सरकारकडनं आला नाही. त्याच्यात ते काल राहुल गांधींनी जे आंदोलन केलं तेव्हा ते जितेंद्र सिंग म्हणतात की आम्ही तर सरकारकडनं त्यांना बोलायला गेलो, त्यांना अमुक सांगितलं, पण ते ऐकायला तयार नाही, त्यांना ड्रामा पाहिजे. तर तुम्ही सांगा ना, तुमच्यावर विश्वास कसा ठेवायचा? सौरव आणि आशुतोष तुम्हाला खरं भेटायला गेले, त्यांनी भेटायला जायची गरज नव्हती. खरं तर सरकारकडनं माणसं तिथे जायला अपेक्षित होतं किंवा तुमच्या मंत्र्यांना कोणाला तरी पाठवणं अपेक्षित होतं. तरी ती मुलं कुठलाही इगो न बाळगता तुम्हाला भेटायला आले आणि तुम्ही काय केलं? काहीच नाही. तर आत्ताच्या घटकेला जेव्हा काल राहुल गांधीला सांगण्यात आलं होतं जितेंद्र सिंगकडनं, त्यांनाही वाटलं असेल ना, आता म्हणतील की आम्ही चर्चा करू, पुढे आज जाऊन पार्लमेंटमध्ये वेळच देणार नाहीत, सारखा तो स्पीकर कट करून टाकेल, पुढे बोलूनच देणार नाहीत. म्हणूनच त्यांना असं वाटलं की याच्या बोलण्यापेक्षा आपण न गेलेलं बरं, आपण आपलं आंदोलन करू, लोकांपर्यंत या गोष्टी गेल्या पाहिजेत. पण या आंदोलनामध्ये म्हणजे राहुल गांधी असतील किंवा शरद पवार असतील किंवा हे जे नेते आहेत जे आत्ता भेटायला गेले, यांनी भेटायला जायला उशीर केलाय असं वाटत नाही का तुम्हाला? इव्हन तुम्ही सुद्धा फार उशिरा गेलात तिकडे. मी पहिल्या दिवशी गेले, सॉरी, हा, म्हणजे या नेत्यांनी तिकडे जायला उशीर केलाय असं वाटतं. मी आंदोलनाच्या पहिल्या दिवशी गेले, मागच्या शुक्रवारी गेले. हे जेव्हा म्हणजे कोणीही तिथे जात नव्हतं ना, तेव्हा जात होते. इतकंच नाही तर आंदोलन होण्याच्या 3 दिवस आधी ह्या सगळ्या मुलांची कॉल घेऊन त्यांना समजवत होते की हे तुम्हाला लेबल करतील, तुम्हाला चायनाचे म्हणतील, तुम्हाला पाकिस्तानचे म्हणतील, तर तुम्ही सांगा, तुम्ही तिथे जाऊन फुलं घेऊन जा, झेंडे घेऊन जा, कॉन्स्टिट्यूशनचं बुक घेऊन जा. हे मी आशुतोष, सौरभ, कारण तेव्हा अभिजित फ्लाईटवर होता, तेव्हापासून मी त्यांना कॉल घेऊन समजावत होते की आता जाऊन मीडियात हे बोला, ते बोला. कारण अमुक गोष्ट, कारण राईट, ते अतिशय इनोसंट मुलं आहेत, ती साधी मुलं आहेत. तर त्यांना ह्यांच्या कुठे कचाट्यात येण्याआधी गाईड करण्यापासून सगळं केलं. पण आता ही जी नेते मंडळी गेली, ती कसं आहे की ती कधी गेली, काय गेली, मलाही राग आला होता, तुम्हालाही आला असेल की बाबा एवढ्या दिवसानंतर ते पेटल्यानंतर हे सगळे ऑपॉर्च्युनिस्ट पोचले, असं माझं मत होतं. पण मला एकीकडे असं वाटतंय की ठीक आहे ना, आलेत, त्या बातम्यांमध्ये कव्हर होत आहेत, लोकांपुढे या सगळ्या गोष्टी जात आहेत, प्रत्येकाने आवाज उचलणं गरजेचं आहे, प्रत्येकाची एक भूमिका असते, कारण आंदोलनात सगळ्यांची एक भूमिका असते. तर आता मी गेले 3 दिवस, माझं काल हिअरिंग होतं कोर्टाचं, म्हणून मला जाता येत नव्हतं, तर मी इथे राहून
सगळं कोऑर्डिनेशन केलं होतं, अगदी मीडियापासून सगळं, तिथनं येणाऱ्या गोष्टी, तिथनं येणारे व्हिडिओज हे प्रत्येकापर्यंत पोचवणं. तर असं प्रत्येकाचं काम असतं. तसं ह्या विरोधकांचं काम आहे की जाऊन तिथे निदान बोलणं, जे त्यांनी केलं त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. आणि एक गट असा आहे की जो अजून पण आपच्या आंदोलनाला धरूनच या आंदोलनाकडे बघतोय की भविष्यात या हे आंदोलनाचं तसंच काहीसं होईल वगैरे, तो फार सक्रिय आहे. त्याच्याबद्दल काय तुम्ही कसं बघताय की हे आंदोलन कुठपर्यंत पोहोचेल किंवा या आंदोलनाची निष्पत्ती काय होईल? कोणालाच माहित नाही आत्ताच्या घटकेला. याची सुरुवात झाली ती अब्रप्टली झाली, ते पुढे होत आहे तेही अचानक, म्हणजे काहीच प्लॅन नव्हतं. त्या आपल्या सीजेंनी त्यांना कॉक्रोच म्हणणं, कॉक्रोच नंतर परत ते म्हणजे नीटचे पेपर फुटायला लागले, अमुक झाल्यानंतर जेव्हा अभिजित आला, आंदोलन करायचं ठरवलं, प्रतिसाद किती येईल माहिती नव्हतं, इतका मोठा येईल हेही माहीत नव्हतं, ते चिघळेल हेही माहीत नव्हतं. आत्ताच्या घटकेला कोणालाच काही माहीत नाही आहे. फक्त आपण आपलं कर्तव्य करायचं आणि मुलं ज्या भावनेने तिथे येतात की तुम्हाला आमचं जे करायचं करा. परवा आपण बघितलं नागपूरचा तो पोरगा, त्यांनी त्याला अक्षरशः तुडवलं. 6 RAFच्या म्हणजे रॅपिड ॲक्शन फोर्सच्या माणसांनी त्यांना मारलं. तो म्हणाला तुम्ही मारा मला. आणि त्याच्यानंतरची त्याची प्रतिक्रिया होती ती मला जास्त आवडली. त्याच्यात तो म्हणाला की म्हणजे मला आईचा फोन आला, आई म्हणाली तुला मारतानाचे आम्ही व्हिडिओ बघितले. तर मी तिला सांगितलं नाही मला तसं काही लागलं नाही आहे, पण मला खरं तर खूप लागलं होतं. ही त्याची बोलण्याची जी पद्धत होती. आणि त्यानंतर त्याच्या आईवडिलांनी जे सांगितलं की नाही तू तिथे राहा आणि तिथे लढ, मला खरंच सलाम करा असं वाटतं. ही आहे लोकांची ताकद. एवढंच नाही तर मुंबईवरनं जितक्या लोकांनी तिथे स्विगी झोमॅटोवरनं जेवण पाठवलं आणि तिथल्या लोकांना म्हणजे जेवढे आंदोलनकारी आहेत, आपल्याला जर जाता येत नाही तर त्यांनी त्यांचं कर्तव्य केलं. असं करणारी सुद्धा असंख्य लोक आहेत. पण विरोधी पक्ष जसं तुम्ही म्हणालात अमुक त्यांना आता मुद्दा मोठा झाला, अँटी गव्हर्नमेंट आहे तर त्याचा आपण उपयोग करावा असंही वाटत असेल. त्यात आम आदमी पार्टीची आणि काँग्रेसची झालेली तू मैं ती पण आपण काल बघितली. तर ह्यांनी ना यांचे पॉलिटिक्स डोक्यातनं काढून, मग ते आम आदमी पार्टी असो आणि काँग्रेस असो, हे बाजूला टाकून देशासाठी जर काही करायचं आहे ना तर करा, नाही तर तुम्ही तुमच्या घरी बसा असं म्हणायची पाळी आली आता. तुम्ही इकडे बोलताय पण तिकडे बीजेपीनेच आंदोलन चालू केलं आता. म्हणजे इकडे सीजेपीचं आंदोलन चालू आहे ते थांबायला तयार नाही. भाजपने देशभरामध्ये काँग्रेसच्या काय कार्यालयांबाहेर आंदोलन चालू केलंय. पाटण्यामध्ये तर लाठीमार, एकमेकांवरती लाठ्या काट्या चालल्या. इथे अमित साटम आले, काँग्रेस ऑफिस इथून 1 किलोमीटर 1.5 किलोमीटरच्या अंतरावर आहे, तिथं जोरदार आंदोलन चालू झालंय. त्यांचं असं म्हणणं की हे सगळा फायदा उचलायचा, पॉलिटिकल आंदोलन आहे म्हणतात. नाही, मुद्दे कसे भरकटून तिसरीकडे न्यायचे याच्यात मला वाटतं भाजपची PhD आहे. त्यांनी इतकं व्यवस्थितपणे प्रत्येक गोष्ट मुद्दे भटकवून टाकायचे, त्याच्यात त्यांनी खरंच एक्सपर्टीज आहे त्यांची आणि तसंच परत करताना दिसतात. आता काहीच कारण नव्हतं, त्यांनी अचानकपणे, आता काल राहुल गांधींनी जर प्रधानमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन केलं तर त्याच्या विरुद्ध त्यांच्या ऑफिसेसच्या बाहेर जाऊन आंदोलन करण्याची काही गरजच नव्हती त्यांना. म्हणजे पण कुठेतरी मग सगळे मीडिया चॅनल ते कव्हर करायला लागतील आणि CJP कुठेतरी मागे राहील. हे त्यांचे सगळे गेम प्लॅन्स आहेत, कारण डोकीच अशी भलत्या दिशेने चालतात त्यांची. आता पहिल्याच दिवशी ना अभिजितनी तो एक ट्रक ट्विट केला होता सकाळी 6 वाजता की हा ट्रक इथे आधी नव्हता, त्याच्यात सगळे दगड भरलेले आहेत आणि हा ट्रक इथे आला कुठून, असं त्यांनी पहिल्याच दिवशी 20 तारखेला सकाळी 6 वाजता ट्विट केलं. तो आम्ही सगळ्यांनी रिट्विट केलं की हा ट्रक दगड भरून आला कुठून, कोणी आणला, त्याची चौकशी खरं तर आपल्याला इझिली काढता येतं CCTVवरनं. पण आणि कोणीतरी काढलं पाहिजे की हे ट्रक आले कुठून, कोणी आणले. त्याच्याच बाजूला थोड्या डिस्टन्सवर एक तुटली फुटलेली गाडी होती. मग असं दाखवायचं त्याला आग लावून टाकायची की प्रोटेस्टर्सनी गाडी जाळली, दगड फेकले. आपण आज असंख्य व्हिडिओज बघितले, पोलीस दगड मारताना, अक्षरशः रॅपिड ॲक्शन फोर्सची माणसं दगड मारताना आपण बघितली आहेत. पोलिसांच्या हातात जसं मी मगाशी म्हटलं त्या खिळ्यांच्या काठ्या होत्या. काय म्हणजे त्यांनी आंदोलनाला काय करून टाकले. आणि कोण होती ती पोरं, साधी 15, 16, 17 वर्षाची. एक मुलगा तर 10 वर्षाचा होता, त्याला थपडा मारत नेत होते. काय बोलायचं या लोकांना. पण भाजप म्हणतंय ना की बाबा हे पॉलिटिकली मोटिवेटेड आंदोलन आहे, याच्यामध्ये काही काय ऑर्गॅनिक आंदोलन नाहीये. आणि ते म्हणतात की पंतप्रधानांच्या घराबाहेर आंदोलन करायची ही कुठली पद्धत आली.
म्हणजे मगाशी तर आपण म्हणजे डिस्कस करत होतो ना की याच्या आधी भाजपनी सुद्धा असं आंदोलन पंतप्रधानांच्या घराच्या बाहेर केलं होतं. तर हे काय म्हणजे त्याला त्यांनी केलेलं चालतं, यांनी करू नये, कुठलं लॉजिक आहे हे मला खरंच काही कळत नाही. पण आंदोलन करणं हे लोकशाहीत अतिशय दॅट इज द ओनली टूल. आज नागरिक म्हणून मी काय करणार? जर मला ठेचून टाकत असेल सरकार तर मी करावं काय? आंदोलन हा त्यातला शांतपणे करण्याचा मार्ग होता. तो सुद्धा जर करायचा नसेल तर काय उपयोग? पण मला ना ज्या ज्या मुलांनी अतिशय टची स्टेटमेंट्स केली होती, मी काल म्हणजे बघून पहिल्या दिवशी तर तुम्हाला माहिती आहे, तुमचा फोन आला तेव्हा मी नकार दिला. सगळ्या चॅनल मी फोन सायलेंट करून बंद करून ठेवला. म्हटलं मला बोलताच नाही येणार. इतका राग होता मनात, इतका राग की लहान लहान मुलांना तुम्ही मारताय, त्यांना तुम्ही देशद्रोही म्हणताय. देशद्रोही तुम्ही आहात, तुम्ही गँग जी सगळ्या भ्रष्टाचारांना घेऊन बसलात मांडीवर, ते तुम्ही गँग अतिशय देशद्रोही पहिले तुम्ही आहात. आणि देशाची अख्ख्या इतक्या छान इतक्या सुंदर देशाची तुम्ही वाट लावली. 20 ते 21 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली नीट पेपर फुटीनंतर. सर्व विद्यार्थी संतप्त झाले. अभिजित दिपकेच्या नेतृत्वात सर्व ग्राउंडवरती आले. दिल्लीमध्ये, पुण्यामध्ये, नागपूरमध्ये आंदोलन झालं. आता कालपासून परवापासून दिल्लीमध्ये आंदोलन होतं आहे. ज्या पद्धतीने हे सर्व घटना आपण बघितल्यात, लाठीमार असेल किंवा टिअर गॅसचा वापर केलेला असेल, हे एक वातावरण आहे. नंबर 2, बलात्कारी लोकांना भारतीय जनता पक्ष त्यांच्या संबंधित जे कार्यकर्ते असतील त्यांना ते पाठीशी घालतात. शेतकऱ्यांची अवस्था अशीच आहे. जर तुम्ही रस्त्यावरती उतरला तर तुम्हाला देशद्रोही सारखे लेबल लावण्यात येतील. नागरिकांवरती रस्त्यावरती आल्यावर तर त्यांना लाठीमार होणार, पोलिसांकडून अटॅक होणार. महाराष्ट्रातही त्या पद्धतीने आरक्षणासाठी बघितलं, ह्या सर्व गोष्टी झाल्यात. नागरिकांनी त्यांच्या मुद्द्यासाठी आता रस्त्यावर आलं तर अशा पद्धतीने लाठीमार होत असेल, त्यांच्यावरती लेबल लावले जात असतील, तर आता नागरिकांनी देशातील करायचं काय हाच माझा प्रश्न आहे. आणि आताच्या काल जसं मी म्हटलं, एक छोट्या मुलीचं अजून एक विधान होतं. ती म्हणाली रेपिस्ट बसलेत तिथे पार्लमेंटमध्ये, त्यांच्याकडनं आपण अपेक्षाच काय करू शकणार? त्यांच्याकडनं आम्ही न्यायाची अपेक्षा करू शकत नाही. आता याच्या आधीची पण आंदोलनं आपण बघितलीत. जर शेतकऱ्यांचं आंदोलन झालं ते ठेचून टाकलं. त्याच्यानंतर त्या फोगाटचं जे आंदोलन होतं की ते भाजपचे ब्रिजभूषण त्यांना मोलेस्ट करत होते, त्याच्यावर त्यांनी आंदोलन केलं, ते पण ठेचून टाकण्यात आलं. आता हे तिसरं आंदोलन हे ठेचून टाकत असतील तर कुठच्या अँगलनी यांना म्हणजे. आणि मला काय वाटतं माहिती आहे की ही जी माणसं असतात ना, आपलं डोकं जर चांगलं असलं, सरळ मार्गी असलं तर आपल्याला सरळच विचार येतात. आपल्या डोक्यात तिरके विचार येणारच नाहीत. पण ही जर तिरक्याच डोक्याची माणसं असली, त्यांच्याकडनं आपण सरळ विचार अपेक्षाच करू शकत नाही. काल तर मी इतकी भडकले होते, म्हटलं या अमित शहाला अक्षरशः परमेश्वर कुठेतरी अद्दल घडवेल, इतका राग आला होता मला ज्या पद्धतीने. आणि पोलीस सुरुवातीला पहिले 2-3 तास तसं करत नव्हते. अचानकपणे जो त्यांनी पवित्रा घेतला ते डायरेक्शन शिवाय घेतला नव्हता. त्यांनी तिथे लाठीमार वाटेल तसं मारामारी सुरू केली. एकीकडे यांना थांबून ठेवलं. त्यांना वाटलं सगळेजण पांगून घरी जातील घाबरून, पण आणि आपलं हे सगळं संपून जाईल. खरं तर तुम्हाला माहिती आहे ना, पहिल्याच दिवशी धर्मेंद्र प्रधान त्यांना भेटायला पण गेले होते. ते 2-3.5 तास त्यांची चर्चा पण झाली. मला वाटतं त्यांनी राजीनामा ऑफरही केला असेल, पण हे म्हणाले असतील गरज नाही, आपण बघू आज दिवसभर कसं जातंय. आणि त्याच्यानंतर त्यांनी आधी थांबवून ठेवलं, मारामारी लाठीचार्ज सुरू केला. आणि अजून एक गोष्ट महत्त्वाची म्हणजे दिल्लीच्या कमिशनर ऑफ पोलीस हे 17 तारखेला बदलण्यात आले. हे का बदलण्यात आले, कोणी बदलले? ऑफकोर्स होम मिनिस्टरनी. म्हणून माझा इतका संताप झाला की आत्तापर्यंत मला सगळेच जण म्हणतात की तुम्हाला जे लढायचं लढा, अमित शहा विरुद्ध बोलू नका. आता तर मी ठरवलं की 100% मी अमित शहा विरुद्ध बोलणार, 100% बोलणार. तुम्हाला पण तुरुंगात टाकतील? टाकू दे ना, आपण कधीच कशाला घाबरलेलं नाहीये. पण सगळ्यांविरुद्ध जेव्हा आम्ही लढलो, काँग्रेस विरुद्ध लढलो, तेव्हा ते पॉवरमध्ये होते. मी अजित पवारांविरुद्ध लढले पॉवरमध्ये असताना, एकनाथ खडसेंविरुद्ध लढले 10 मिनिस्ट्री असताना. मी कधीच अगेन्स्ट म्हणजे फक्त विरोधी पक्षाचे बोलत नाही. लागू देत ना, सगळं लागू देत. पण मला आता इनफ इज इनफ. आता तुमची जी दादागिरी चालली आहे, कारण सरळ जसं मी म्हटलं, यांची डोकी सरळ असती ना तर असं कोणीच हृदय असलेला माणूस कधीच करणार नाही. ज्याला दिसतंय, ज्याला घरी मुलं बाळं आहेत, ते लहान मुलींवर, मुलांवर, त्यांच्या आयांवर असे लाठीचार्ज करतील का?
कधीतरी करतील का? पण यांना हृदयच नाही आहेत, निर्दयी माणसं आहेत ही. तुम्ही अण्णा हजारेंचं आंदोलनही पाहिले तेव्हा काँग्रेस आणि त्यांचं संयुक्त आघाडीचं सरकार सत्तेत होतं, तेव्हा भारतीय जनता पक्ष विरोधात होता, त्यांनी अण्णा हजारेंच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. तेव्हा परिस्थिती काय होती आणि आत्ताची परिस्थिती, भारतीय जनता पक्ष जे आंदोलकांसोबत ट्रीटमेंट देतं, यामध्ये तुम्हाला कसा फरक जाणवतो दोन्ही कधीच सरकारांमध्ये? मला नाही आठवत कधी कोणी आमच्यावर लाठीचार्ज केला होता, कधीच नाही आठवत. इनफॅक्ट आम्ही तर केवढ्याल्या मोठ्याल्या रॅलीज काढल्या होत्या. अक्षरशः एक तर आम्ही पार्ल्यावरनं याच्यावर काढली होती, आझाद मैदानवर, आणि मशाल रॅलीज काढायचो, काय काय रॅलीज काढायचो, सेक्शन्स लावायचे ते आम्हाला मुद्दाम, म्हणजे आम्हाला हे करण्यासाठी. पण अशी लाठीचार्ज वाटेल ते करणं कधीच केलं नाही. आणि आत्ताचं मला वाटतं दिल्ली पोलीस जे आहे ते इधर, म्हणजे आपण इंग्लिशमध्ये म्हणतो दे आर पर्वर्ट्स. म्हणजे ज्या पद्धतीने त्यांनी बायकांना काल, तर मला तर खरंच वाटतं, तुम्हाला मी तो व्हिडिओ पाठवते, दाखवा तुम्ही तो व्हिडिओ. त्या 2 पोलिसांनी त्या मुलीच्या अंगाला हात लावले. माझा असा फ्यूज उडाला होता ना की हे पोलीस आहेत, हे खरं संरक्षणासाठी असतात. हे पोलीस जर बायकांना असे हात लावत असतील तर एकेकांना, एका पोलिसांनी मागणं अख्खी स्टिक घातली त्या मुलीच्या पाठीत. काय आहे हे? म्हणजे डोक्यात घातले, रक्तबंबाळ केले किती लोकांना. आणि अभिजितने एक अतिशय सुंदर काम काय केलं, जेवढ्यांना मारलं त्याच्यापैकी जे थोडे ठीकठाक होते ते सगळ्यांना आणून त्यांनी स्टेजवर बसवलं की ही बघा स्थिती. अभिजितला जे माहिती, एक वरनं तो ट्रकवर होता, तेव्हा खालचा तो एक ऑफिसर होता, म्हणाला तू खाली आहे, तू खाली आहे, तू. हां, एक्झॅक्टली. त्या त्यांनी तर एका मुलीला जे फटका मारला होता तो सुद्धा आपण व्हिडिओवर बघितला. एवढंच नाही, खाली आहे म्हणताना त्यांनी माईक खाली दिला तर तो खेचून त्यांनी तोडून टाकला. हे जर असे DCP, ॲडिशनल DCP आहेत, ते कसे आहेत ही माणसं? ही काही पोलीस होण्याच्या, त्या पदावर राहण्याच्या लायकीची तरी आहेत का? पण आहेत ती सध्या, आणि त्यांना बरदास्त आहे म्हणून ती तिथे आहेत. आणि बरदास्त असलेल्या होम मिनिस्टर विरुद्ध आता लढण्याची गरज आहे, असंच मला वाटतं. काँग्रेस, जो स्वानंदनी विचारला तो खूप महत्त्वाचा प्रश्न आहे की काँग्रेसच्या काळामध्ये आणि या काळामधले जे तुमचा अनुभव आहे यंत्रणेशी लढण्याचा, तो काय आहे? तोच मी म्हणते ना की तेव्हाच्या काळी आमच्यावर जास्तीत जास्त कधी आंदोलनात चर्चा, तुमच्यावर कधी गुन्हे दाखल केले काँग्रेस? खूपशे केले होते, पण त्याचं पुढे काहीच झालं नाही. मग पुढे त्यांनी ते काय केलं आम्हाला माहित नाही. हां, त्याच्यानंतर जेवढे आता मी जे लढे दिले ते ठीक आहेत. म्हणजे अजित पवारांनी, त्यांनी अजून आज त्यांचा वाढदिवस आहे आणि आज जयंती आहे त्यांची, तर मुद्दाम सांगते की अजित पवारांविरुद्ध मी टोकाचं लढले. पण अजित पवारांनी कधी आयुष्यात माझ्यावर एक सुद्धा डिफेमेशन केस केली नाही. एकनाथ खडसेंनी 28 केल्या, इतर भुजबळांनी केल्या, रुपाली चाकणकरांनी केल्या, आता टोटल 40 आहेत. पण या डिफेमेशन केसेस झाल्या. सेक्शन्स जे आम्हाला व्हायलेशनचे लागले की तुम्ही आंदोलन केल्याचे किंवा व्हॉटेव्हर, ते नंतर त्याचं काहीच आम्हाला पुढे आलं नाही आहे, ते संपले. पण असं कधीच कोणी लाठी एक सुद्धा कधी उगारली नव्हती. कारण इथं काय झालंय, मुंबईमध्ये पोलीस तरुणांच्या घरी जात आहेत, त्यांना डिटेन करतायत, नोटीस देत आहेत, त्यांच्यावरती केसेस दाखल होत आहेत. शेवटी शिवसेना आणि काँग्रेसला एक शिवसेनेने एक लिगलचा ईमेल ID तयार केला आणि तो पाठवला आणि त्या पोरांच्या केसेस आम्ही लढू असं सांगितलं. पोलीस स्टेशनमध्ये जाऊन बसायला लागले त्यांना सोडवण्यासाठी. ते कुठल्या पोलीस स्टेशनला नेले हेच सांगत नव्हते. जे इथं झाले तेच दिल्लीमध्ये पण झालंय. शेकडो लोकांवरती केसेस. अरविंद केजरीवाल पोलीस स्टेशनमध्ये जाऊन बसले, काँग्रेसचे लोक पोलीस स्टेशनमध्ये जाऊन बसले. म्हणून विचारलं की पोलीस तुमच्या वेळेला असे नव्हते, तुमच्या आंदोलनाच्या काळामध्ये कसे होते ना आता कसे, मग काय फरक पडला? नाही, तेव्हाच्या काळी आताचे जे DG आहेत सदानंद दाते, तेव्हा 2011 मध्ये ते जॉईंट CP लॉ अँड ऑर्डर होते मुंबईचे. आम्ही असंख्य आंदोलनं केली पण कधीच आम्हाला असा त्रास झाला नव्हता. आत्ताच्या घटकेला सुद्धा DG ते आहेत आणि जॉईंट CP लॉ अँड ऑर्डर मनोज शर्मा आहेत. ते दोघंही व्यक्ती तसे सभ्य आहेत. म्हणून मला आपल्याला महाराष्ट्रात किंवा मुंबईत असं सगळे लाठीचार्ज आणि अमुक तमुक होताना दिसत नाही आहे. पण त्यांनी जी वेगळी टॅक्टिक वापरली आहे, जसं कालच माझी एक मैत्रिणीची मुलगी ती शिवाजी पार्कला आंदोलनात गेली होती, तर तिलासुद्धा उचलून डिटेन केलं गेलं होतं. ती पहिल्या दिवशी गेली, दुसऱ्या दिवशी गेली, दुसऱ्या दिवशी तिला घेऊन गेले, तिचे फोन काढून घेण्यात आले. आई वडील फोन करतात, फोन लागेना, आणि शेवटी आई वडील तिथे पोचले आणि तिला तिथनं सोडवलं. तेव्हा मी जॉईंट CPना पण विचारलं की त्या मुलीचा काहीच पत्ता नाही, म्हणजे फोन का काढून घेण्यात यावे.
तुम्ही ठीक आहे डिटेन करा, तुम्हाला असं वाटत असेल संख्या ते आत जाऊन वाढतीये, रेकॉर्ड त्रास करतात. होतोय, त्यांना डिटेन केले की जिथे डिटेन करतात तिथून ते पोरं लाईव्ह चालू करतात, इंस्टाग्राम लाईव्ह, फेसबुक लाईव्ह, म्हणून ते फोन पण काढून घेतात काय असं पोलिसांनी हरकत- सांगितलं. हरकत काय आहे? आता मला जर राग येत असेल तर मी कुठे काढावा तो? म्हणजे मला हिंसा तर करायची नाहीये, मला फेसबुक लाईव्ह केलं तर तुमचं जातं काय? म्हणजे का करू नये मला ते कळत नाहीये. म्हणजे सरकार विरोधात बोलण्यावर काही नियंत्रण आहे का? आपण नॉर्थ कोरियामध्ये आहोत का? अशीच परिस्थिती करून ठेवली आहे. प्रत्येक आंदोलनाचं एक काहीतरी बेस असतो किंवा त्याची एक काहीतरी मागणी असते आणि जी आंदोलनं आत्तापर्यंतची सक्सेसफुल झाली त्याच्यामध्ये लिगली काही गोष्टी बदलाव्यात याच्या त्या मागण्या होत्या. आत्ता CJP जे करतंय त्याच्यामध्ये त्यांची प्रमुख मागणी त्यांची फक्त रेझिग्नेशनची आहे. तुम्हाला असं वाटतं का की त्यांनी आणखीन स्ट्रॉंगली त्यांच्या इतर मागण्या जर पुढे आणल्या असत्या तर त्याचा जास्त इम्पॅक्ट होईल सरकारवरती, किंवा म्हणजे नुसतं राजीनामा घेऊन काय होणार आहे? कारण बेस प्रॉब्लेम तर तसाच राहील ना. राजीनामा कितीही घेतला तरीही शेवटी जी सिस्टीम बदलणं अपेक्षित आहे ते कुठेतरी ते पुढे आणण्यामध्ये ते कमी पडतायत का? नाही, आता मला एक सांग की आपण लोकपालसाठी लढलो, आणला का लोकपाल? तेव्हा भाजपनीच ते आंदोलन मोठं केलं होतं. ते आल्यानंतर लोकपालला काही आहे का अर्थ? आताच्या महाराष्ट्राच्या लोकायुक्ताला काही अर्थ आहे का? तिथं लिगल अमुक चमुक सगळंच केलं होतं ना आपण. म्हणजे त्याच्यात देशभरातली सगळ्यात मोठी ब्रेन्स होते, पण तरीसुद्धा काही झालं नाही. आता मला असं वाटतं की ही जी मुलं आहेत ना त्यांचे इनोव्हेटिव्ह माइंड्स इतके चांगले आहेत, म्हणजे खूप छान आहेत आणि त्यांना काहीच शिकवण्याची गरज नाही. म्हणजे मला जेन्युइनली पहिल्या दिवशी मी त्यांना ते कॉल घेऊन वगैरे बोलले, ठीक आहे, पण त्यांची जी मॅच्युरिटी होती ना ती बघून मला नाही वाटलं की त्यांना काही सांगण्याची विशेष गरज आहे. तरी चर्चा आम्ही करत असतो, पण ती फार शार्प पोरं आहेत. आणि हे एक आंदोलन नीटच्या विषयावर घेतलं होतं, पण त्यांनी धर्मेंद्र प्रधानांवर का घेतलं? कारण ते सगळ्याच एक्झाम्समध्ये होत होतं. तर आधी एज्युकेशन सिस्टम सुधारा आणि ती सुधारण्यासाठी अशा मंत्र्याला त्या जागेवर ठेवणं चुकीचं आहे. अकाउंटेबिलिटी हवी, हे त्यांचं आंदोलन होतं. आणि एका ठिकाणी अकाउंटेबिलिटी आली तर हळूहळू सिस्टम सुधारेल असा त्यांचा एक वेडा विचार आहे. तो वेडा राईट आहे रॉंग आहे आपल्याला काळच सांगेल, पण आत्ताच्या घटकेला तो विचार होता त्यांचा. आणि जो आपण कितीही म्हणू, कितीही हुशार डोकी, जर आज उद्धव ठाकरेंनी म्हटलं, राहुल गांधींनी म्हटलं एवढं मोठं आंदोलन उभारायचं आहे, त्यांना नाही उभारता येणार आहे. पण ते त्या मुलांनी करून दाखवलं. ती ताकद त्यांच्यात आहे, ती बुद्धी त्यांच्यात आहे आणि त्यांना खरंच सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या पाहिजेत. कारण युवा पिढी जर बदलली, काही मुलांनी, ती एक छोटी मुलगी होती हार्डली 17-18 वर्षाची पण नसेल, आणि ती चिडून म्हणाली मेरा पूरा परिवार बीजेपी का वोटर था, मैं भी आज तक बीजेपी को सपोर्ट करती थी, पर इसके बाद नहीं करूंगी, एक भी वोट मेरा बीजेपी को नहीं जाएगा वगैरे वगैरे. ती ज्या पद्धतीने चिडून म्हणाली. आता हे जे व्हिडिओ सर्क्युलेट होत आहेत, तरुणाईमधला जो रोष आहे सरकार विरोधातला, तो हळूहळू त्यांना, आणि ते सगळे नॉन व्हायलेंट आहेत. एक तरुणी तर मी बघितली, त्या सगळ्या रॅपिड ॲक्शन फोर्सच्या लोकांना जाऊन एक फूल, म्हणजे तिच्या हातात एवढी फुलं होती, ती त्यांना जाऊन थँक्यू, अरे नहीं सर मैं तो अच्छे से बोल रही हूँ आपको, प्लीज लीजिए ये फूल, असं म्हणून देत होती. आता ह्या आयडियाज ना या मोठ्या ज्या सो कॉल्ड एक्सपिरियन्स्ड आंदोलनकार्यांना नाही येणार. नॅशनल अँथम पण त्यांनी म्हणाले एक्झॅक्टली, की एक डसा रडत होती नॅशनल अँथम म्हणताना की हम देशद्रोही नहीं है, हमें देश के लिए उतनी चिंता है, इसलिए हम बाहर आहे, हे म्हणणं आणि त्यांच्या डोळ्यातले अश्रू आपल्याला बरंच काही सांगून जातात. आणि ह्या अमित शाह सारख्या माणसांना, मग पुन्हा माझं तो फिरून तोच याच्यावर येतं की अशा माणसांना बघून मला वाईट वाटतं की आपल्या देशाचं होम मिनिस्ट्री हे सांभाळत. दुसरी गोष्ट जे अनेक आंदोलकांकडनं म्हटलं जात होतं की जेव्हा त्यांना असा प्रश्न विचारण्यात आला की तुम्हाला असं वाटतं का की अभिजित दिपके हे तडीच नेऊ शकतील हे आंदोलन, म्हणजे एखाद्या फ्रुटफुल एंडपर्यंत हे आंदोलन जे आहे ते अभिजित दिपके पोचवू शकतील का, तुमचा त्यांच्यात इतका विश्वास आहे का? त्याच्यावरती अनेक लोकांचं असं म्हणणं पडलं की आज अभिजित दिपके आहे, जर उद्या त्यांनी माघार घेतली तर आणखीन कोणीतरी उभं राहील, आम्ही उभं राहू, पण हा राग आता शांत होणार नाही. करेक्ट. तुमचं काय म्हणणं आहे अभिजित दिपकेंबद्दल, आणि तुमचं जेव्हा त्यांच्याशी बोलणं झालं असेल किंवा तुम्ही जितकं बघितलं आंदोलन त्याच्यातनं तुमचं काय अंडरस्टँडिंग आहे की अभिजित दिपके हे खरंच तडीस नेऊ शकतील का? अभिजित दिपके अतिशय हुशार, अतिशय साधा आणि अतिशय चांगला मुलगा आहे. म्हणजे तो मला आई म्हणतो, म्हणजे इतकं जवळचं आमचं हे आहे. तर मला असं वाटतं की अशा मुलांना आपण
कारण आम्ही लढलो, गेले 15 वर्ष लढलो. आता पुढची 15 वर्ष लढायला अशा मुलांना तयार करणं, ते ऑलरेडी तयार करणं काय म्हणा, ते तर ऑलरेडी तयार आहेत. तर आपल्याला अशी पिढी, नवीन पिढी पाहिजे की आता हे देश जे बदल घडवायचे आहेत आणि चांगल्यासाठीच करायचे आहेत. कारण इतर देश कुठच्या कुठे जाताना, जसं मी नेहमी म्हणते, मी 73 देश फिरली आहे आणि एका देशात इतकी घाण, इतका भ्रष्टाचार, इतके खड्डे, इतके ब्रिज पडलेले, इतका अचाट भ्रष्टाचार जो आहे कुठेच होताना दिसत नाही. आवाज हा उचललाच पाहिजे, जो मी माझ्या पद्धतीने उचलत असते. पण आता त्याला स्केलअप करणं गरजेचं आहे, जे अभिजित करतोय. म्हणून त्याचं खरंच स्वागत. आणि सौरभ म्हणा, आशुतोषसुद्धा अतिशय हुशार मुलगा आहे आणि अशा सगळ्यांना पुढे ते येतील अशीच अपेक्षा करणं आपल्याला जास्त चांगलं दिसेल. तुम्ही मगाशी म्हणालात की या मुलांना तुम्ही आधीपासून ओळखता किंवा तुमचा संवाद सुरू होता, तुम्ही जाऊन त्यांना भेटायला आलेला आहात. आणि मगाशी तुम्ही म्हणालात की मोठ्या मोठ्या नेत्यांना पण असं आंदोलन उभं करणं शक्य होणार नाही. पण याच्या एक चर्चा ही सातत्याने होती आणि तुम्ही जवळने त्यांना ओळखतं म्हणून मला हा प्रश्न विचारायचा आहे की आप किंवा इतर पक्ष यांना सपोर्ट केला जात आहे, इतक्या मोठ्या प्रमाणात फंडिंग होतं म्हणून हे उभं केलं जातं आहे. आणि काल आपच्या नेत्यांनी जे केलेले ट्विट्स आहेत त्याच्यानंतर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे की हे अशा पद्धतीने ट्विट्स करतात तर हे त्यांच्या मागे होते का? तर तुम्हाला काय वाटतं की खरंच फक्त तुम्ही, मी प्रश्न पूर्ण करतो, तर तुम्ही त्यांना ओळखता म्हणून मला असं विचारायचं, कारण अभिजित दिपकेची पण पार्श्वभूमी आपची राहिलेली आहे. तर खरंच असं काही आहे की जेन्युअनली मुलं स्वतःचं स्वतः करतायत, खरंच त्यांना पाठिंबा आहे का? आणि जे असं म्हटलं जाते की कोणाच्या पाठिंब्याशिवाय इतकं मोठं आंदोलन होणार नाही, त्याच्याबद्दल तुम्हाला काय? कसं आहे की आता आमच्यासारखी जे लोक, मी कधी राजकारणात नव्हते, समाजकारणात नव्हते, माझ्या परिवारातलं कोणीच नव्हतं. पण जेव्हा अण्णांचं आंदोलन सुरू झालं तेव्हा आम्ही सगळे त्या आंदोलनात सहभागी झालो. तेव्हा काही आम आदमी पार्टी नव्हती. त्यातनं आम आदमी पक्ष बनवायला, म्हणजे मी अरविंदला जेव्हा बोलले होते की आपण आता पक्ष काढायला हवा, तर तेव्हा पक्ष निघाला. आम्ही सगळे फाउंडर मेंबर होतो आणि काहीच प्लॅन करून केलेलं नव्हतं. पण काय असतं माहिती आहे, लोकांमध्ये एक एक किडा असतो. आता जसं तुझ्यामध्ये जर्नलिझमचा किडा आहे, ते तुझ्या मित्रांमध्ये असेल का? नाही येतो. पण काही काही लोकांमध्ये तो एक ॲक्टिव्हिझमचा किडा असतो आणि तो राहतोच, त्याच्यात बदल जास्त घडत नाही. तर आता माझ्याबरोबर इथे तर दिगंबर जगदाळे म्हणून आलाय, तो पण आम आदमी पक्षापेक्षा आधी इंडिया अगेन्स्ट करप्शनमध्ये होता, मग आम आदमी पक्षात आला. पण आम्ही सोडून सुद्धा वर्षानुवर्ष झाली, पण ॲक्टिव्हिझमचा किडा काही जात नाही. त्यामुळे जसं मी सोडला 2015मध्ये, अभिजित दिपकेनी पण पक्ष सोडलेला, असे जे सगळे आहेत त्यांनी सगळ्यांनी पक्ष सोडलेले होते. तर त्यांना कुठेतरी याचं बॅकिंग आहे का? आता आपण त्या प्रश्नाकडे येऊया. पहिल्या दिवशी जेव्हा CJPचं आंदोलन झालं, ज्या दिवशी अभिजित फ्लाईटनी इथे भारतात आला, मी सकाळी सकाळी तिथे पोचले तेव्हा इतका क्राऊड होता आणि ना उभं राहायला जागा, 42 डिग्री टेम्परेचर होतं. त्यांनी साधं शेडसुद्धा बांधली नव्हती. जर आम आदमी पार्टीचं त्याला समर्थन असतं तर त्यांनी आधी रेकी केली असती, त्या जागेवर स्टेज बांधलेलं असतं. हे सगळी कुठची तयारी नव्हती. तिथली सगळी दुकानं बंद होती, पाणी प्यायला जागा नव्हती. मी महाराष्ट्र सदनमध्ये जाऊन तिथे पृथ्वीराज चव्हाण भेटले मला आणि त्यांच्यामुळे मी तिथे म्हणजे आत जाण्याची माझी हे झाली. नाही तर मी सांगते ना की काहीही तयारी अजिबात नव्हती, कशाचीच तयारी नव्हती. पहिल्या दिवशी स्टेज नव्हतं. दुपारी 2-2 वाजता फक्त खालचं ग्राउंड स्टेज तयार झालं आणि त्यानंतर त्यांनी हळूहळू जेव्हा सोनम वांगचूक म्हणाले तेव्हा त्यांनी ते स्टेज बांधलं. ते पण लोकसहभागातनं, म्हणजे प्रत्येकाच्या कॉन्ट्रीब्युशनमधनं. आणि आत्ताच्या घटकेला जे स्टेज मी पाहून आले मागच्या आठवड्यामध्ये, ते स्टेज वर होतं छोटंसं, त्याच्या खाली मुलं झोपलेली होती. आणि खरं तर इतकी ह्युमिडिटी होती की आपल्याला, मी 4-5 तास होते तिथे, त्या 4-5 तासात आपण ड्रेन होतो. पण ही मुलं किती, ऑलमोस्ट 1 महिना झाला, महिन्याच्या वर तो अभिजित तिथे राहून करतोय. तर किती, आणि सोनम वांगचूक उपोषण करत असताना सुद्धा तिथे राहत होते. आणि त्याला कुठलं तरी, कारण कॉन्स्पिरसी थिअरीजनं मी नेहमी ऐकते की नेहमीच असतात, पण क्रेडिट देणारे मात्र फार कमी असतात. तर आम आदमी पार्टीचं जर समर्थन असतं तर तिथे पहिल्या दिवशीपासून स्टेज असतं, माईक्स असते, सगळं असतं. हँड माईकवर कोणी बोललं नसतं. जे 2 ट्विट्स आले त्याच्यामुळं काही वेगळं नाही, कोणाला काय वाटतं अधिकार. तिथे 2दा अरविंद केजरीवाल गेले तर अचानक त्यांना वाटायला लागलं असेल की हा तर आमचाच होता ना, आमचाच माणूस आहे, त्यामुळे त्यांना कुठेतरी वाटत असेल की हे माझंच आंदोलन आहे.
पण जितके मी नेहमी नरेंद्र मोदींना अहंकारी म्हणते ना, तेवढे अहंकारी अरविंद केजरीवाल सुद्धा आहेत. तेवढेच जे ते मेगॅलोमॅनियाक आहेत, तर अरविंद केजरीवाल इज ऑल्सो अ मेगॅलोमॅनियाक. त्याच्या पण डोक्यात हवा गेली होती. नाही तर इतकं सुंदर उभं केलेलं, जे लोकांनी जिजून उभं केलेलं आंदोलन स्वार्थासाठी त्या माणसाने घालवलं नसतं. ना खाऊंगा ना काय, म्हणजे जेव्हा त्यांनी म्हटलं होतं ना, मी एक ही थाली के चट्टे बट्टे आहे, मग काय केलं तुम्ही? प्रश्न, मी बंगला नाही लूंगा, गाडी नाही लूंगा, ते बदलले. आणि आता त्यांना आठवलं अचानक की अभिजित डिपके आपल्या पक्षात होता. हळूहळू जर मी आंदोलन केलं असतं तर अंजली दमाने आमच्या पक्षात होत्या असंही म्हणाले, ते कमी करणार नाहीत. मॅडम, म्हणजे मागच्या काही दिवसापासून अशी सातत्याने चर्चा आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आता पंतप्रधान होण्याच्या शर्यतीत आहेत किंवा सगळं आहे. याच देवेंद्र फडणवीसांचं स्टेटमेंट आलं की पोलिसांनी अत्यंत संयमाने, असं डोकं फिरलं माझं ते ऐकल्यावर. अत्यंत संयमाने हे आंदोलन हाताळलं. तुम्हाला असं वाटतं का इतक्या संयमी नेत्याने आता पंतप्रधान पदावरती जावं का, की तुमचा राग फक्त हा अमित शहाबद्दलच आहे का? नाही, माझं फडणवीसांबद्दल पण आहे का हा राग? नाही, माझं तर पहिलं ते ऐकल्याबरोबर असा संताप झाला होता माझा की अरे काय माणूस बोलतोय. संयमाने केलं तिथलं आंदोलन. एक त्यांना व्हिडिओ पाठवून त्यांचे डोळे उघडून म्हणा, बघा काय काय आंदोलन झालं तिथे. आणि ते जर संयमाने वागले नसते तर म्हणे हे आंदोलन कुठच्या कुठे हाताबाहेर गेलं असतं. तुम्ही बोलताना, आणि त्यांची ना एक पद्धत आहे, असं अतिशय मी किती छान बोलतो असं दाखवतात ते, आणि किती संयमाने बोलतो. आणि त्याच्यात त्यांनी एक लाईन मुद्दाम टाकली, कारण माहिती होतं की आमच्या सगळ्यांची भडीमारा सुरू होईल मेसेजेसचा. त्यांनी टाकलं, नाही अमुक लोक त्याच्यातली चांगली असतील सुद्धा, मी त्यांच्याबद्दल म्हणणार नाही, पण बाकीचे वाईट होते असं म्हणून एक सेंटेन्स टाकून मोकळं व्हायचं. हे स्वतःला फार शातीर सगळे समजतात. पण बोलताना ते जे बोलत गेले की पोलिसांनी संयम ठेवला, नाहीतर हे आंदोलन कुठच्या कुठे गेलं असतं. म्हणजे काय म्हणायचं होतं त्यांना? तुमचीच माणसं होती जी घाण करायला तिथे पोचली होती. तुमच्याच भाजपनी गुंडे पाठवले होते तिथे. दगड घेऊन जो ट्रक होता तो कोणाचा होता? दिल्लीमध्ये एक शोधून दगड नाही सापडणार. एवढाले दगड आले कुठून? ती जी ट्रक 6 वाजता ज्याचा व्हिडिओ अभिजितने ट्विट केला होता, तो ट्रक तिथे आला कुठून? याचं उत्तर तुम्ही मीडिया म्हणून देवेंद्र फडणवीसांकडे मागितलं पाहिजे. काल संजय सिंगनी ज्यावेळेस राहुल गांधी आणि प्रियंका गांधी PM मोदींच्या निवासस्थानाबाहेर गेल्यावर त्यांनी सांगितलं होतं की CJPचं आंदोलन हायजॅक करण्यासाठी काँग्रेस हे करत आहे वगैरे अशा पद्धतीचं सगळं. तर हे जे विरोधकांमध्येच एकी दिसत नाही आहे, त्यात परत आणखी काँग्रेसने त्या स्टेजवर का बरं गेले म्हणून ते वारंवार त्यावरून विचारणं जाणं वगैरे असं सगळं. तर ह्या अशा ज्या गोष्टी आहेत, ह्या त्या आंदोलनाला मारक ठरत आहेत की पूरक ठरत आहेत? नाही, कसं आहे की मला वाटतं अजूनही राहुल गांधींना असंच वाटतंय की आम आदमी पक्ष हा त्याच्या कुठेतरी मागे आहे, म्हणून त्यांचे ते आपापसातले वाद चाललेत. संजय सिंग पण म्हणाले, अरविंद केजरीवाल पण तेच म्हणाले, त्यांच्यातले आपापसातली भांडणं त्यांना. कारण कुठेतरी जसं मी म्हटलं की आम आदमी पक्षाला वाटतंय की हे तर आमचीच लोक आहेत, आणि म्हणजे जरी ती जुनी असली तरी ते कुठेतरी त्यांना ते दाखवायचं आहे की ती आमची माणसं आहेत. आणि प्रॉब्लेम असा आहे की काँग्रेसचा आणि आपचा वोटर बेस सेम आहे. त्यांना जे मतदान होतं आहे ते सगळे अँटी भाजप मतदान, त्याच्यात विभागणी होऊ नये म्हणून ते दोघं एकमेकांबरोबर लढत असतात. ते मागेही लढत होते आणि आत्ताही लढत आहेत. त्यांना ह्याचं भान नाही आहे की आपलं कॉज काय आहे, आपण लढायला कशासाठी आलो आहे. आपण त्यांना जर द्यायचं असेल तर समर्थन द्यायचं किंवा नाही हे ठरवा आधी. आणि तुम्हाला पॉलिटिक्सच करायचं असेल तर घरी बसा, तिथे येण्याची गरजच नाही आहे तुम्हाला. पण राजकारणाशिवाय काल काँग्रेसचे एक प्रवक्ते होते शोमध्ये, आणि त्यांचं म्हणणं होतं की राजकारण तर होणारच ना, राजकारणाच्या बाहेर आपण आंदोलन कसं ठेवू शकतो. शेवटी जेव्हा इंडिया अगेन्स्ट करप्शनचं आंदोलन सुरू होतं तेव्हासुद्धा काही राजकीय पार्श्वभूमी असलेले लोक तिकडे येत होते. मी असं नाही म्हणत आहे की राजकीय नेते तिकडे येत होते. हाही आरोप त्यावेळेस व्हायचा की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा छुपा पाठिंबा आहे त्याला. अनेक जण त्यांच्याशी संबंधित असलेले लोक तिकडे बाकी व्यवस्था करणं आणि या सगळ्या गोष्टी करत होते. तर आंदोलन कुठल्याही अशा पद्धतीचं माइल्ड राजकीय सपोर्ट असल्याशिवाय सुरू ठेवणं हे किती कठीण असतं. कारण आता आपण बघतो की जंतर मंतरला विरोधी पक्षाचे सगळे नेते तिकडे एकामागून एक जात आहेत सपोर्ट द्यायला. अभिजित पण त्यांचं स्वागत करतोय बेसिकली, अनेक जण तिकडे जात आहेत. तर हे किती कठीण असतं की राजकीय नेत्यांना पूर्णपणे अशा आंदोलनांपासून दूर ठेवणं. कारण गर्दी झाली तर राजकीय नेते तिकडे येणारच कुठल्याही परिस्थितीमध्ये.
ते जसं आपल्याला गूळ ठेवलं की मुंग्या येतात ना, तसा प्रकार येतो. तर त्यांना जेव्हा दिसतं की बाबा इथे राजकीय ऑपॉर्च्युनिटी आहे आणि विरोध, आपण तर एरवी काहीच करत नाही. म्हणजे आज अचानकपणे इवन मनसेला पण जाग आली आहे आणि आज त्यांनी एक आंदोलन ठेवलं असं मी कळलं मला याच्यात आझाद मैदानात. तर कधीतरी ते जागे होतात आणि कधीतरी त्यांना ऑपॉर्च्युनिटी पण त्यात काही दिसते. चुकीचं आहे का की कारण शेवटी नीटचा मुद्दा हा प्रत्येक राजकीय पक्षाने वेगवेगळ्या पद्धतीने घेतलेला आहे. त्यांच्या कुवतीनुसार घेतला असेल किंवा कसंही घेतला असेल. त्याला लेजिटिमसी मिळवून दिली ऑफकोर्स सोनम वांगचूक आणि हे जे आंदोलन झालं त्याच्यामुळे. पण त्याच्यामुळे आता जर राजकीय पक्ष त्याच्यामध्ये सामील होणार असेल तर त्यात काही चुकीचं आहे? नाही, त्याच्यात चुकीचं काहीच नाही. कारण मी सुरुवातीलाच ते म्हटलं होतं की ते आले त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. म्हणजे काहीच म्हणायचं नाहीये. ते आले, स्वागत आहे, येऊ दे. फक्त तुमचे राजकीय झेंडे, टोप्या, झेंडे सगळं बाजूला ठेवून माणूस म्हणून तुम्ही या, देशासाठी म्हणून तुम्ही या, ठीक आहे. कारण त्यांना तिथे जसं मी म्हटलं ऑपॉर्च्युनिटी दिसते. त्यांच्यात इंडिव्हिज्युअली हे अशी आंदोलनं करण्याची ताकद अजिबात नाही. इतकं आंदोलन खेचण्याची ताकद तर अजिबात नाही. कारण काँग्रेसने सुद्धा 3, 4, 5 दिवस हे आंदोलन सगळ्या ठिकाणी केलं, त्यानंतर संपलं. पण 25-25 दिवस, 30-30 दिवस आंदोलन खेचणं याची कोणाच्यात ताकद नाही आहे. त्यामुळे आता हे मोठं झालं, तिथे हे सगळे पोचणारच. पण त्याच्यात चुकीचं काहीच नाही आहे. ते आले, प्रत्येक माणसाचं, मी मगाशी तेच म्हणाले की प्रत्येकाचा एक रोल असतो. म्हणजे माझा काही रोल होता त्याच्यात, इतरांचा काही रोल आहे, तसंच या विरोधी पक्षाचा पण रोल आहे. कारण अधिवेशनात जाऊन मांडणं, पार्लमेंट सेशनमध्ये जाऊन हे मांडणं, हे ते करू शकतात जे बाहेरचे आंदोलनकारी नाही करू शकणार आहेत. तर प्रत्येकाचा रोल आहे, त्यांनी तो करावा, त्यांचं स्वागत आहे. पण हे त्यांनी पहिल्या दिवशीपासून केलं असतं, जास्त आनंद झाला असता, असंच म्हणावंसं वाटतं मला. मुद्दाम एक गोष्ट फक्त म्हणायची साहिल, की काँग्रेसकडनं ना मला गेले 4-5 वर्षात थोडी जास्त अपेक्षा वाटत होती. म्हणजे मला कुठेतरी असं वाटत होतं की राहुल गांधीची जी इमेज बिल्डिंग जे झालं होतं प्रत्येकाच्या मनात, यात्रेतनं म्हणा, त्याच्यानंतर म्हणा, त्याला अगदी आपण अंदमान निकोबारमध्ये स्विमिंग करताना, स्कुबा डायव्हिंग करताना त्यांनी ज्या ज्या साध्या साध्या गोष्टी होत्या, त्यांनी जालमुडीची नाटकं नाही केली, पण त्यांनी जे केलं ते सिम्पथेटिकली केलं. तर हे जे सिम्पथेटिकली केलं त्याच्यामुळे पब्लिक इमेज त्याची बरीच चांगली झाली होती. पण या आंदोलनापासून त्यांनी स्वतःला दूर ठेवून अगदी सांगायचं होतं की त्याच्यात आप असेल तरी काय फरक पडतो. मी समर्थन सोनम वांगचूक आणि अभिजितला द्यायला आलोय, आपनी त्यांचे मुद्दे घरी ठेवावे असं म्हणून त्यांनी यायला हवं होतं. इतके दिवस का लावले, मला त्याचं एक वाईट वाटत होतं. कारण आत्ताच्या घटकेला जर एक फॉर्मिडेबल फोर्स म्हटलं तर काँग्रेसने उभं राहणं गरजेचं होतं असं मला, ज्यांनी काँग्रेस विरुद्ध आंदोलन केलंय, मलाही आता असं वाटायला लागलं आपण तेव्हा चुकलो तर नव्हतो ना, हे आंदोलन त्यांच्या विरुद्ध करायला तर नको होतं ना. कारण ती माणसं थोडी शिकलेली तरी आहेत साहिल. त्यांच्यातले जेवढे टॉप नेते आहेत ते एज्युकेटेड आहेत, त्यांना एज्युकेशनचं महत्त्व कळतं. आत्ताचे जे भाजपचे सगळे जे आहेत त्यांच्यात मला कोणी सांगावं, म्हणजे स्मृती इराणी जी 12वी पास आहे, तिला त्यांनी आधी एज्युकेशन मिनिस्टर केलं होतं. धर्मेंद्र प्रधानला RSS मध्ये होता, त्यांनी ओरिसा मिळवून दिलं म्हणून त्याला केलं. हे काय निकष आहेत त्यांच्या ह्याच्यात. निदान प्रत्येकाला फायनान्स बॅकग्राऊंड होतं. मनमोहन सिंग PhD होते इन इकॉनॉमी, हॅवर्डमध्ये जाऊन ते लेक्चर्स द्यायचे इकॉनॉमीवर. त्यांची इंटलेक्च्युअल लेवल आणि आत्ताची इंटलेक्च्युअल लेवल याच्यात खूप मोठं अंतर आहे. आणि ऍडमिशन आहे ऍक्च्युली, फार मोठं ऍडमिशन आहे की मी अगदी मला ते खंत वाटते. मलाच नाही, माझ्याबरोबर असलेल्या प्रत्येक जो कार्यकर्ता सच्चा कार्यकर्ता आहे त्या प्रत्येकाला तेच वाटतंय की ह्याच्यापेक्षा, या भाजपपेक्षा काँग्रेस नक्कीच बरं होतं, नक्कीच. आणि त्यांच्यातले सगळे, चिदंबरमनी घोळ कमी केले तसं नाही, स्टॉक मार्केट इनफ मॅनिप्युलेट केले होते, पण त्यांच्यात ती ब्रेन लेवल तरी होती. म्हणजे त्यांचे सगळे म्हणा, कपिल सिब्बल म्हणा, जे जे नेते होते, एक इंटलेक्च्युअल पातळी होती. ती आत्ताच्या घटकेला मला इथे कम्प्लिटली दिसतच नाहीये. तुम्ही भाजपला अंडरएस्टिमेट करताय. कारण भाजपच्या म्हणजे पंतप्रधान एंटायर पॉलिटिकल सायन्समध्ये डिग्री घेतल्याचं त्यांनी सांगितलं. परत ते हास्यास्पद आहे अक्षरशः. पण त्यांच्याकडे जयशंकर आहेत, MEA मिनिस्टर वगैरे, त्यांच्याकडे पण शिकलेले लोक आहेत. जयशंकर, S जयशंकर. आता तेच मी म्हणते, ते आता डोवल म्हणा, जयशंकर म्हणा, या सगळ्यांबद्दल आपण न बोललेलं बरं. ते बिहाइंड द स्क्रीन्स काय करतायत अशाही गोष्टी माहिती आहेत. मग जयशंकरचा मुलगा तिकडे काय करतोय, ध्रुव जयशंकर, जो अमेरिकेत ORF मध्ये आहे. हे सगळ्यांचे जे सगळे
बिहाइंड द स्क्रीन ज्या गोष्टी चालल्या त्या सुद्धा आपल्याला माहिती आहेत. आता डोवल आपल्याला इथे देश ज्याचं शिकवतात, त्यांच्या मुलाचं पाकिस्तानच्या कंपनीमध्ये पार्टनरशिप होती पाकिस्तानी माणसाबरोबर. गरज काय होती? देशात त्यांना कोणी पार्टनर मिळालं नाही, त्यांना पाकिस्तानमधला पार्टनर लागतो. पण आपल्याला देशभक्ती शिकवायची, यांनी काही केलेलं चालेल. अडाणीनी चायनामध्ये कंपनी सप्टेंबर 2024ला सुरू केली, ती चालते. पण चायनाला आपल्याला सांगताना सांगायचं देशातल्या लोकांना, तुम्ही चायनीज दिवे घेऊ नका, तुम्ही लाईट चायनीज घेऊ नका. हे आपल्याला सांगितलं गेलं की चायना को लाल लाल आग दिखानी चाहिए, मग अडाणी का तडमडला तिकडे. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पण आपल्याला सांगितलं, आपण म्हणते काय म्हणतात ते चॉकलेट दिलं जातं, पण ते स्वतः काय करतात याच्याकडे कोणीच प्रश्न विचारत नाही. आता ॲडमिशन केलंच आहे म्हणून की त्यावेळेस मला आठवते की 3 वेळेला आंदोलन झालं अण्णांचं दिल्लीमध्ये. म्हणजे मुंबईतला आपण बाजूला ठेवूया, पण दिल्लीत जे मेजर आंदोलन झालं 3 वेळा झालं. पहिल्याच आंदोलनाच्या वेळेस एक कमिटी बनवण्यात आलेली होती मंत्र्यांची, आणि एक ती स्टँडिंग कमिटीच्या अंतर्गत ह्याच्यावरती आपल्याला काय करता येईल अशी चर्चा सुरू झालेली होती. तिसऱ्या आंदोलनाच्या वेळेस तुम्ही डेडलाईन दिली की 15 ऑगस्टपर्यंत तुम्ही जर बिल पास करून नाही घेतलं तर आम्ही इंडेफिनिट फास्टवर जाऊ. अण्णांची त्यावेळची हे होती, आणि त्याच्यानंतर घाई गडबडीने ते लोकपाल बिल पास झालं. आंदोलनामध्ये तुमच्याकडनं कुठलाच ड्राफ्ट दिला गेला नव्हता की लोकपालमध्ये आम्हाला हे अशा पद्धतीचं बिल हवंय. नाही, ड्राफ्ट दिला गेला होता, पण ते सरकारवरती सोडण्यात आलं होतं. एक्झॅक्टली. प्रशांत भूषण आणि शांती भूषणनी तो ड्राफ्टही दिला होता त्यांना, पण त्याच्यावर चर्चाही झाली होती त्यांच्यात. म्हणजे कोर कमिटीमध्ये आणि त्यांच्या कमिटीमध्ये नक्कीच चर्चा व्हायची. पण जसं मी म्हटलं ना की ते समोरचे लोक तेवढे ओपन माइंडेड होते, चर्चा करायला ते तयार होते, आणि त्यांच्या चर्चेला माणसं सुद्धा यायची. पण तसं आत्ताच्या घटकेला काहीच नाही. आता तुम्ही या, तुम्ही जगा, तुम्ही मरा, तुम्ही भिंतीवर डोकं आपटा, आम्हाला काही फरक पडत नाही. कारण आमचा इगो इतका मोठा आहे की आम्ही तुम्हाला 1 मिनिटात देशद्रोही बनवून टाकू, 1 मिनिटात तुम्हाला चायनाचे किंवा पाकिस्तानचे म्हणून मोकळे होऊ. इतर देशातल्या शक्तीच्या ताकदींच्या मागे पैसा, फॉरेन फंडिंग हा शब्द जो आहे, तिथल्या मुलांच्या डब्यांमध्ये काय आहे ते बघा, कुठलं फॉरेन फंडिंग येतं ते बघा. तिथे येणारे स्विगी आणि झोमॅटोचे जे येत आहेत त्यांनी अक्षरशः दाखवलं काही स्विगी आणि झोमॅटोवाल्याने की मुंबईमधल्या माणसांनी तिथे स्विगी झोमॅटोवर जेवण पाठवलं, पाण्याच्या बाटल्या पाठवल्या, आणि कसलं फॉरेन फंडिंग बद्दल बोलतायत. एक त्याच्याबद्दलच मला विचारत होतं की मग हे आंदोलनाचा शेवट कसा होणार. म्हणजे आपण ह्याच्याकडे म्हणजे कारण सगळ्या मागण्या काही पूर्ण होत नाहीत. जर आपण बघितलं तर ह्यांच्या 3 मागण्या स्पष्ट आपल्याला दिसत आहेत, ज्या त्यांनी ऑफिशियली ठेवलेल्या आहेत डेलिगेशनकडनं, आणि काँग्रेस पक्षाने सुद्धा साधारण त्याच मागण्या ठेवलेल्या आहेत की एकतर सोनम वांगचुक यांना म्हणजे त्यांना स्थानबद्धतेत ठेवलं आहे, ते तशा पद्धतीने ठेवू नये, त्यांना आता मेदांतात शिफ्ट केलेलं आहे. दुसरी मागणी त्यांची आहे की 1 कोटी ज्यांचं सुसाईड केलेलं आहे ज्यांनी त्यांना परिवाराला देण्यात यावे. तिसरी मागणी कंटेन्शियस आहे की त्याच्याबद्दल काय होणार, कारण धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा ह्याच्यावरती ती मागणी सगळी तीच अडकली आहे. त्यांचा प्रॉब्लेमच तो आहे. त्यांना सोनम वांगचुकही तिथेही ते अटकत होते, पण त्यांना मेन प्रॉब्लेम हाच आहे की आमचं कुठेतरी पाणउतारा झाला हे त्यांना पावत नाहीये. कारण त्यांच्या बुद्धीत आत्ताच्या घटकेला इतका माज आहे की त्यांना आम्ही डीप झालो हे सुद्धा ऍक्सेप्ट करायचं नाही. त्याला ते कमीपणा समजतात. कधीपर्यंत खेचू शकतील जर धर्मेंद्र प्रधान ते करायला काही करू शकतील. नाही, आंदोलन कधीपर्यंत खेचू शकतील असं वाटतं. नाही, आताच्या घटकेला तर आज 25वा दिवस आहे आणि अजून खरंच माहित नाही, कारण ज्या पद्धतीने देशभरातनं त्यांना समर्थन येत आहे, आता चांगली माणसं चिडतायत, जे भाजपचे समर्थक आहेत ते चिडतायत. प्रत्येकाला वाटतं की येस अकाउंटेबिलिटी का नाही, आणि का ही दादागिरी, की का त्याचा राजीनामा घेता येत नाही, असं काय सोनं चिकटलंय त्या माणसाला, हे प्रत्येकाला जाणवतं येतं. आणि कितीतरी जण म्हणजे भाजप समर्थक, म्हणजे आज मला आमच्या, खरं तर माझं माहिती आहे ना की गुजराती घरात लग्न झालंय, त्यामुळे सगळे आमचे कझन्सचा जो ग्रुप आहे सगळे गुजराती आहेत, ते टोटली आत्तापर्यंत प्रो मोदी होते. आणि आधीची मी, आता सांगायलाही हरकत नाही, आधीची मी ब्राह्मण होते, तर तिथेही माझा जो चुलत भावंड म्हणा, सगळे म्हणा, तिथेही ते सगळे RSS समर्थक होते. तर दोन्ही बाजूला मला नातेवाईकांमध्ये काही लिहिता येत नाही, कारण हे सगळ्या जणांचे आपापली डोकी आहेत ती, आणि ती रिजिडिटी आहे, त्यांची रिजिडिटी आहे म्हणा. पण त्याच्यात मला असं दिसतंय की आज आमच्याच एका वहिनीने ग्रुपवर टाकलं की ही मुलं, आपण सुद्धा, ती डेंटिस्ट आहे, तिने पहिल्यांदा लिहिलं की मी सुद्धा मेडिकल ॲस्पिरंट होते, आपल्याला सुद्धा मुलं आहेत, तर आपण थोडं सिम्पथेटिक व्हायला हवं, असं त्या ग्रुपमध्ये लिहिणं, आणि ते पण एक BJP सपोर्टरनी लिहिलं, इज गुड.
मी तर तिला म्हटलं गॉड ब्लेस यू, मग पहिल्यांदा मला कोणीतरी चांगलं काही लिहिताना दिसलं. ही मोठी गोष्ट आहे खरं तर. अजून एक सांगायचं आहे साहिल, की काल मी मगाशी म्हटलं की माझ्या मैत्रिणीची एक मुलगी इथे शिवाजी पार्कला आंदोलनात गेली होती. तिथे ती आत गेली तेव्हा पोलीस आणि ती म्हणजे डॉक्टर आहे ती बेसिकली, तर तिने त्या APIना सांगितलं की माझी मावशी अंजली दमानी आहे. तर ते लगेच तिला म्हणाले की आमचं एक काम आहे म्हणे त्यांच्याकडे. तर ती म्हणाली ते मी नक्कीच करून देईन. तर ते म्हणाले खरं तर मग ते बोलायला लागले तिच्याशी आणि बोलता बोलता तिला म्हणतात की तुम्हाला माहिती आहे का, खरं तर आम्हाला पण ही वर्दी नसती ना तर आम्ही पण आत आलो असतो, कारण आम्हालाही वाईट वाटतं हे सगळं होत आहे, आम्हालाही पावत नाही. हे पोलीस म्हणाले तिला. त्यानंतर NDTVचा एक पत्रकार होता जो आधी एक दिवस आधी पहिल्या दिवशी ती गेली तेव्हा तो पत्रकार म्हणून गेला होता, दुसऱ्या दिवशी तो विदाऊट कॅमेरा गेला होता आणि तो आंदोलनात सहभागी झाला होता अडाणी ग्रुपमध्ये काम करून सुद्धा. ते मला बरं वाटलं बघून. नाही, एक गोष्ट महत्त्वाची आहे ह्याच्यामध्ये की म्हणजे अभिजित दिपकेला विचारलं होतं की ह्याचं काय करणार आहात तुम्ही, तर त्याचं उत्तर फार इंटरेस्टिंग होतं की आम्हाला एक प्रेशर ग्रुप ठेवला पाहिजे आणि कुठल्याही सरकारच्या काळामध्ये एक प्रेशर ग्रुप असला पाहिजे की ते सरकार चुकलं किंवा असं वाटतंय की ते लक्ष देत नाहीये तर ते प्रेशर बाहेरनं क्रिएट व्हावं की ती सिस्टीम सुधारण्यासाठी म्हणून. बऱ्याचदा राजकीय चिखलफेकीमध्ये ना ते प्रेशर ग्रुप कुठेतरी गायब होतात आणि लोक त्या गोष्टीला फारशी मग सिरियसली घेत नाहीत की हे राजकारण चालू आहे म्हणून. पण हे बाहेरचे प्रेशर ग्रुप कधी कधी अनेक गोष्टी अशा करून घेतात की ज्याच्यामुळे सिस्टीम पण होऊ शकते. त्यामुळे तसं काही झालं तर फारच अतिउत्तम होईल. मला तर वाटतं अख्ख्या नव्या पिढीचं जर असा मस्त प्रेशर ग्रुप तयार झाला तर किती बरं होईल. तर यांची जरा कुठेतरी गादी हल्ल्यासारखं त्यांना वाटलं तर बरं होईल. पण आत्ताच्या घटकेला जर हे डिलिमिटेशनचं जर झालं तर मात्र देशाची वाताहत लागेल. कारण आत्ताच्या घटकेला म्हणून मी मगाशी म्हणाले होते की सुप्रिया सुळेंना आणि शरद पवारांना थोडं तरी काहीतरी सद्बुद्धी व्हावी आणि त्यांनी त्यांच्या विरुद्ध डिलिमिटेशनच्या विरुद्ध बिलाच्या करावं. कारण जर त्यांनी हे केलं तर सगळ्यात मेजर डिससर्व्हिस त्या देशाला ते करणार आहेत. ते म्हणा DMK म्हणा हे सगळे पक्ष जे आता फॉर जात आहेत फक्त काही मंत्रिपदांच्या भिकेसाठी, तसं त्यांनी करू नये अशी विनंती आहे त्यांना. पण ते सगळे आले आंदोलनामध्ये, सगळे दिसले, फक्त ते गेल्या वेळेला 2013 आणि 12 जे दिसले होते ते दिसले नाहीत. त्यातले एक होते ते तुमच्या मंचावरती कविता सादर करायचे आणि दुसरे होते ते लोक गिग वर्कर्सचे वगैरे मुद्दे मांडायचे राज्यसभेमध्ये आधी. गिरणीवर राघव चड्डा तू काही नाव घ्यायचं नाही असं ठरवलं का? मला आठवलं नाही अशा माणसांचंच नाव घ्यायचं नाही आपण असं नाही. राघव चड्डांचं नाव आठवलं नाही कारण ते आधी तरुणांबद्दल वगैरे खूप बोलायचे. हो ना. ते अचानकपणे एवढे दिवस झाले आणि इतके चांगले तरुण आपल्याला दिसले नाही ते बघून नक्कीच आश्चर्य होतंय. पण ह्याला म्हणतात लोभी माणसं आहे ती सगळी. तर मला वाटतं त्यांना कुमार विश्वस्त कुठल्या पार्टीत नाही आहेत आणि ते युवकांच्या आंदोलनाबद्दल कायम बोलत राहिलेले आहेत आणि आता एक अवाक्षर पण काढत नाही. कोणाची हिंमतच नाहीये भाजप विरुद्ध बोलण्याची. कारण त्यांना माहिती आहे की आता आपल्याला प्रयोग करायचे आहेत, आपल्याला अमुक समर्थन पाहिजेत. ते ज्या मंचांवर बोलतात ते जनरली प्रो भाजप मंच असतात, कारण ते बरंचसं रामावर बोलतात. तर त्यांना कुठेतरी हे सगळं लागणार आहे, पण ते भाजप विरुद्ध भूमिका घेतील असं मला वाटत. भाजप विरुद्ध भूमिका नाही ना, युवकांच्या बाजूने सहवेदना व्यक्त करणं नाही. ते डायरेक्टली इनडायरेक्टली काहीच करणार नाहीत. ते गप्प राहतील जसे बाकीचे गप्प राहिलेत. अमिताभ बच्चन काहीच बोलत नाहीत, अक्षय कुमार काहीच बोलत नाहीत. कंगना राणावत तर म्हणाली काल छानपैकी आम्हाला तर म्हणे आता त्यांनी मार्गदर्शन केलं की नीटच्या एक्झाममध्ये सगळ्यांना अटक बिटक झाली आहे, त्यांना कालच कळलं. तर असे सगळे माणसं पण आहेत ना. ते आता बोलताना सुद्धा त्या गॉगल घालून बोलतायत. आता समोर जर तुमच्या पत्रकार आहेत तर 2 मिनटं गॉगल काढता येतो ना. पण असे विद्वान सगळे बसलेले आहेत तिथे पार्लमेंटमध्ये. क्रिमिनल्स आहेत, रेपिस्ट आहेत, मर्डरर्स आहेत. हेच जर बसले तर आपल्या देशाची विल्हेवाटच लागणार आहे. असं आहे की म्हणजे आंदोलन ज्या वेळेला तुम्ही आता हे जे लास्टचे 10 मिनिट होती ती फार महत्त्वाची होती. कारण मी तुम्हाला ज्याला म्हटलं होतं की आंदोलनाकडे अण्णांच्या आंदोलनानंतर संशयाच्या दृष्टीने बघितलं जाऊ लागलेलं होतं. कारण की ज्या वेळेला आंदोलन होतं त्यानंतर ते लोक ज्या पद्धतीने नंतर होतं आणि व्यवस्थेमध्ये बदल झाल्यानंतर ती व्यवस्था ज्यावेळेला अधिक फोर्सफुली तुमच्या अंगावरती येते त्यावेळेला तुम्हीच आता म्हणालात की मग आधीच जरा बरं होतं असं वाटायला लागतं. त्याच्यामुळे त्या आंदोलनाकडे लोक संशयाने बघतात. पण आत्ताच्या घडीला खरं तर आत्ता या क्षणाला आपण ज्याला बसलो त्याला महाराष्ट्रात काही ठिकाणी आंदोलनं झालेली आहेत, चालू आहेत. 24 तारखेला इथं
पुन्हा एकदा शिवाजी पार्कवर आंदोलन होणार आहे, मुलांना ताब्यात घेतलं जाते, या सगळ्या घटना घडत आहेत. पण एक शेवटचा जाता प्रश्न, तुम्ही त्या मुलींचे व्हिडिओ बघितले त्यावेळेला तुमच्या मनामध्ये पहिल्यांदा काय भावना आली की ज्या पद्धतीनं पोलीस मारत होते आणि त्यातल्या एका RAF कमांडंट आहेत महिला, त्यांनी सोनिया, त्यांनी ते एक इंस्टाग्राम टाकले, झुरळ मेलेलं टाकलं अक्षरशः. मी जेव्हा बघितलं ना मला इतका संताप झाला. पण आताच्या घटकेला आपण कसं लढायचं हेच कळत नाही अभिजित. की जर कोर्टात गेलो, मी पहिल्याच दिवशी काल मी यांना म्हटलं होतं आपल्या प्रशांत भूषणना की काल मी त्याच्यावर चर्चा करत होतो की आपण सगळी टॉप महाराष्ट्रातले लोक एकत्र घेऊन आपण PIL करूया का. तर ते मला म्हणतात नो, ही विल बी कम्प्लिटली अगेन्स्ट इट म्हणे CJ. तर कोर्ट्स आर कम्प्लिटली अगेन्स्ट इट. म्हणजे आता तुम्ही सगळंच जर असं हे करून ठेवलेलं असेल तर न्यायासाठी जायचं कुठे असा प्रश्न पडतो. आणि आत्ताच्या घटकेला आता या समजा त्या बाईंविरुद्ध, त्या सोनिया विरुद्ध समजा मी एक PIL टाकलं की एक रॅपिड ॲक्शन फोर्सची कमांडर असं बोलूच कसं शकते. तिने तो मेलेलं झुरळ टाकलं की तुम्हाला स्वतःला जपता येत नाही तर तुम्ही देश काय चालवणार, हे जे तिने वाक्य टाकलं आहे त्याच्यावर डोकं फिरलं. त्या छोट्या छोट्या मुलीला मारताना बघून, एका मुलीला तर 3-4 जण, मुलगी आणि तिची आई होती मला वाटतं, आणि त्या आईचं तर डोकं पण फुटलं. हे बघून ना अक्षरशः जीव जळतो. आणि असे व्हिडिओसुद्धा बघायला जेव्हा CJंना वेळ नाही आहे, ते म्हणतात डोंट वेस्ट आवर टाईम. याच्यापेक्षा जास्त वाईट परिस्थिती देशाची काय असू शकणार आहे. तुम्ही 2-3 वेळा बोलताना भाऊ झालात एकदम, म्हणजे परिस्थिती तशीच आहे. पहिल्या दिवशी तर हे सगळं जेव्हा चाललं होतं ना, इच्छाच होती बोलायची. असं वाटत होतं हे काय आहे, देश आहे आपला, याच्यासाठी मरतो पण ही माणसं राहणार. असं की या देशावरती प्रेम करणारी अशी लोक आहेत आणि सगळ्या प्रवृत्तींविरोधात लढणारी लोक आहेत. म्हणजे सरकार कोणाचंही असो, त्यावेळेला लढणारी बोलणारी लोक आहेत अंजलीताईंसारखी. आणि म्हणून मला असं वाटतं की लोकांमधला होप किंवा एक आशा पण जागे आहे. अपेक्षा करूयात की याच्यातून काहीतरी भलं होईल, ॲक्च्युअली कमीत कमी डायलॉग होईल, संवाद होईल. सरकार ज्या खुर्चीत आहे, तर मला असं वाटतं की त्या खुर्चीला अहंकाराची कीड आहे. ते सरकार कोणाचंही असो, ती कीड नष्ट होईल आणि लोकांमध्ये येऊन ते हा प्रश्न सोडवतील अशी अपेक्षा करूया. आणि तिथं सोनम वांगचूक यांना सुद्धा ते उपोषण जे आहे ते अजून लांबवावं लागणार नाही, त्यांचा जीव धोक्यात आहे. त्यामुळे तरुणांच्या या आंदोलनाचं खरं यश हे असेल की धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी आहेच, पण त्याहीपेक्षा पुढे की सोनम वांगचूक यांचा जीव वाचला पाहिजे. आणि अशा पद्धतीचे आंदोलन ज्याला होतील त्याच्यावर ते दखल घेतली पाहिजे. प्रश्नांची दखल घेणं आणि प्रश्न विचारण्याची मुभा देणं, मला असं वाटतं ही खरी लोकशाही आहे. पण खरं तर अभिजित, जाण्याच्या आधी मला फक्त एवढंच म्हणावंसं वाटतं, खरं तर एका रिस्पॉन्सिबल CJचं काम काय होतं, सो मोठं त्याच्यावर त्याने दाखल करून घ्यायला हवं होतं की गव्हर्नमेंट कॅनॉट बी डुईंग दिस. डेमोक्रेसीचं डेफिनेशन आहे, आर्टिकल 32 काय म्हणतात त्याच्याकडे तरी बघा. मी तर तेच म्हणजे त्या आर्टिकल 32 वरच PIL टाकणार होते. पण असं असताना CJ जेव्हा म्हणतो की काहीच करणार नाही, व्हिडिओज बघणार नाही, खरं CJनी डायरेक्शन्स द्यायला पाहिजेत, फोर्स करायला पाहिजे सरकारला की यू गो अँड टॉक अँड एंड इज फास्ट. आणि खरं तर काहीतरी एक नॉर्म्स पाहिजेत की असं जर कोणी जेन्युइन आंदोलन असेल तर सरकारने जाऊन चर्चा करायला हवी, असं काहीतरी आणायला नको का. आत्ताच्या घटकेला असा 25 दिवस माणूस मरतोय, मरू देत, त्याचे ऑर्गन्स डिस्ट्रॉय होत आहेत, होऊ देत, आम्हाला नाही फरक पडत, असं हे कुठेतरी बंद व्हायला नको का. निश्चितपणे आपलंही लक्ष असणार आहे आंदोलनाकडे पण, आणि नेमक्या काय घडामोडी घडत आहेत. संसद आता आजही ठप्प झालेली आहे, आता सडक आणि संसद दोन्ही ठप्प आहे, त्याच्यामुळे चर्चा होऊन ही कोंडी कशी फुटते त्याकडे आपलं लक्ष आहे. तुमची काही मतं असतील तर ते निश्चित नोंदवा. बेल आयकॉनवरती क्लिक केलं तर अपडेट्स मिळत जातील. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबई तकचं YouTube चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. ताई, तुम्ही आलात आणि बोललात त्याबद्दल मनापासून आभार. पाहत राहा मुंबई तक.